Just start the recording. तर 17वा अध्याय. एक मिनिट. श्रद्धात्रय विभागयो. त्याच्या आधी आपण प्रार्थना करूया. ओम ज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. जय श्रीकृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरभक्तवृंद. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर आपण मागच्या अध्यायामध्ये शिकलो की कसं आसुरी आणि दैवी गुण नेहमी असतात आपल्यामध्ये आतमध्ये, आणि ते कोणकोणते आहेत हे शिकलो, आणि ते कशामुळे उद्भवतात आपल्यामध्ये तेही आपण शिकलो, आणि त्यांचे काय काय गुणधर्म म्हणू शकतो किंवा त्यांचे कसे वर्तणूक असतात ते पण म्हणू शकतो, ते कसे आहेत, त्यांचे समजुती काय आहेत हे पण आपण शिकलो. आणि मग आपण शिकलो की त्यांना कसं आपण त्यांच्या त्या दुर्गुणांना, त्या आसुरिक गुणांवर आपण मात करून आपण आपल्यामध्ये दैवी गुण उत्पन्न करू शकतो. हाऊ कॅन वी कल्टिवेट देम. तर हे आपण बघितलं, आणि आज आपण पुढे जाणार आहोत आजच्या सत्रामध्ये, जिथे भगवंत अजून खूप सुंदरपणे सांगणार आहे की कसं आपल्या जीवनामध्ये, दैनंदिन जीवनामध्ये पण यज्ञ दान तप हे किती महत्त्वाचे पैलू आहेत, आणि आज आपण ह्याच्यावर जास्ती चर्चा करणार आहोत, है ना. कारण की शेवटच्या सत्रामध्ये आपण बघितलं असेल की जे आसुरिक लोक असतात किंवा आसुरिक वृत्तीचे लोक असतात ते काय करतात, शास्त्र पालन करत नाही, शास्त्रांमध्ये दिलेले जे वचन आहेत, जे आदेश आहेत ते पालन करत नाहीत. आणि तो श्लोक तुम्ही बघितला असेल, यशास्त्रविधी मुत्सृज्य वर्तते कामकारतः न ससिद्धिम अवाप्नोति न सुखम न पराम गतिम. म्हणजे जे शास्त्र आपल्या जीवनामध्ये अवलंब करत नाहीत आपल्या वर्तणुकीमध्ये किंवा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये, तर ते त्यांना त्यांचं काय होतं अशा लोकांचं. मग असे लोक काय करतात, आपल्या मनाने जगतात. मी माझा मनाचा गुरु आहे बस, असं असं काहीतरी, म्हणजे है ना. हे सगळं शास्त्र वगैरे सगळं हिस्ट्री आहे, स्टोरी बुक आहे, हे काय आपल्याला लागू होत नाही. असे बरेच जणांचे विचार पण येतात. काय काय जरा विचारलं तुम्ही की रामायण महाभारत काय, तर म्हणजे स्टोरी बुक आहेत, ते खरं नाही आहे, काय मनोरंजनासाठी बनवलेलं आहे. ठीक आहे, ते सिरियल वगैरे बघतात ते मनोरंजनासाठी असेल, पण हे सत्य घटना आहेत, पण त्यांच्यातून आपल्याला बरंच काय घ्यायचं आहे शिकून. त्याचबरोबर भगवद्गीता सारखे जे पवित्र ग्रंथ आहेत ते जेव्हा गाईचं जे दूध असतं ते सार असतं ना जे शरीरातलं, तर ते सार जेव्हा आपण ग्रहण करतो तेव्हा आपल्या शरीराचं किती पोषण होतं, गाईचं दुधाचं किती महत्त्व सांगितलंय शास्त्रांमध्ये. आता ठीक आहे, ते वेगन डाईट वगैरे सगळं फॉलो करतात, ते सगळं निराळी गोष्ट आहे ॲक्च्युली, कारण की त्यांना त्याचं महत्त्वच माहीत नाही शास्त्रीय दृष्ट्याने, म्हणून वेगन डाईट जे असतात ते सगळं सोडून देतात. पण ॲक्च्युली गाईचं दूध हे किती तसं म्हणजे महत्त्व आहे, आणि त्याचं बुद्धिमत्तेला किती महत्त्व आहे, आध्यात्मिक दृष्टीने किती महत्त्व आहे. तर तसंच शास्त्र आहे. शास्त्र आपलं भक्तीचं पोषण करतं, जसं दूध आपल्या शरीराचं पोषण करतं, शास्त्र आपल्या आत्म्याचं पोषण करतं. आणि जो व्यक्ती त्या शास्त्र पालन करत नाही, तर मग ते बस आपले मनाने जगतात, है ना. आपले स्वतःचे स्ट्रॅटेजीज वगैरे काय असतील ते वापरतात. मग आणि असे लोक ना, अशा लोकांसाठी मग काय आहे, कसं जगायचं तेही सांगितलं लोकांनी, किंवा आपल्यासारख्या लोकांनी जे दैनंदिन जीवनामध्ये शास्त्र पालन करतात, पण बरेचसे असे लोक आहेत की ठीक आहे, पूर्णपणे तर पालन नाही करतील, पण थोडं तरी शास्त्राबद्दल त्यांना आहे बाबा, थोडं फॉलो करतात, पण पूर्णपणे नाही करत. मग असं लोकांसाठी काय आहे हे पण प्रश्न अर्जुनाने विचारलेला आहे. तर मग त्यांना पण भगवंताने यज्ञ दान तप हे करायला सांगितलेलं आहे. मग ह्याच्यामध्ये खूप सुंदर आजच्या श्लोकांमध्ये भगवंत सांगणार आहेत आपल्याला की कसं आपण जीवनामध्ये हे 3 गोष्टी खूप सुंदरतेने केले पाहिजेत, आणि ह्याच्याबरोबरच जोडीला बऱ्याचशा गोष्टी येणार आहेत, है ना. कुठले वेगवेगळ्या प्रकारचे तप असतात जे आपण केले पाहिजे. तप म्हणजे फक्त डोंगरावर जाऊन बसणं, तपस्या करणं नाही, है ना. ती वेगळी झाली, ती अष्टांग योगची प्रोसेस झाली.
पण भक्तियोगमध्ये पण आपण ते कसं करू शकतो, काय आहे ते, यज्ञ काय आहे, दान म्हणजे काय आहे, हे सगळं आपण बघणार आहोत. कारण की जेव्हा आपण शास्त्रांचं पालन करत नाही, मग 2 प्रकारची श्रद्धा असतात बघा, लोकश्रद्धा आणि शास्त्रश्रद्धा. लोकश्रद्धा म्हणजे काय माहिती आहे का? आपल्या फॅमिलीमधून किंवा आजूबाजूचे लोकं किंवा आपल्या गावातून आलेली जी श्रद्धा आहे, तिचं आपण पालन करतो. म्हणजे हां, ह्यांनी मला तसं बोललं म्हणून मला त्याच्या मागचं फिलॉसॉफी वगैरे काही माहीत नाही. है ना? आणि ते शास्त्रीय काही नाहीये. ओके. शास्त्रांमध्ये असं कुठेच सांगितलेलं नाहीये. पण असंच काही लोकं एक ठराविक मॉब आहे तो मॉब म्हणजे ना, एक ठराविक ग्रुप ऑफ पीपल फॉलो करतायत त्याला आणि म्हणून आपण पण त्याला फॉलो करतो. ह्याला लोकश्रद्धा म्हणतात. आणि त्याच्याने हृदय परिवर्तन होत नाही अशा श्रद्धेने. असे बरेचसे कल्चर्स आहेत, असे बरेचसे रीती-रिवाज, परंपरा आहेत, जे फक्त लोकश्रद्धेने उत्पन्न झालेले आहेत आणि त्याला शास्त्रीय आधार काहीच नाही. आणि अशा श्रद्धांमुळे काय होतं, लोकं वाहवत जातात त्याच्यामध्ये आणि खूप सेंटिमेंटल, भावुक होऊन जातात त्याच्यामध्ये आणि त्याच्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये त्यांना काही परिवर्तन दिसतच नाही एवढं सगळं करूनही. पण शास्त्र श्रद्धा म्हणजे काय? जे भगवंतांनी दिलेले आहेत, श्रुती-स्मृती. तर त्याच्यानुसार आपण जेव्हा आपलं जीवन जगतो, ते खऱ्या अर्थाने आपलं हृदय त्यामध्ये परिवर्तन होणार आहे. कारण की ते डायरेक्टली भगवंतांकडून आलेलं आहे आणि आचार्यांकडून आलेलं आहे. आणि म्हणजे भगवद्गीतासारखे पवित्र ग्रंथ. तर ह्यांना आपल्याला समजलं पाहिजे ह्यांच्या सूत्रांच्या आधारावर आपण जीवन जगलं पण पाहिजे. आणि मग बघा किती सुंदर त्याचा परिणाम आपल्या जीवनामध्ये होतो. तर आज आपण 3 गोष्टी शिकणार आहोत. FACE, फेथ, ऑस्टॅरिटी, चॅरिटी, एन्जॉयमेंट ऑफ एव्हरीथिंग. विश्वास, परत तप, दान आणि यज्ञ. ओके, हे सगळं शिकणार आहोत. ओके, तर पहिलं घेऊया. तर अर्जुन इथे प्रश्न विचारतो बरं का पहिलं कृष्णाला. ये शास्त्रविधिमुत्सृज्य भजन्ते श्रद्धयान्विता तेषां निष्ठतु तात कृष्ण सत्वम अहोराजसत्तमः. आता मी थोडं मराठीमध्ये वाचतो कारण की आज मला ते मराठी ट्रान्सलेशन करता आलं नाही. आज दुसरे पण सेशन्स होते असल्यामुळे, पण मी तुम्हाला वाचून पण दाखवणार आहे. अर्जुनाने पृच्छा केली, हे कृष्ण, जे शास्त्रविधींचे पालन न करता स्वतःच्या धारणेनुसार पूजन करतात त्यांची काय अवस्था असते? ते सत्वगुणी, रजोगुणी की तमोगुणी? ते सत्वगुणी, रजोगुणी का तमोगुणी असतात? असा प्रश्न अर्जुनाने विचारला. तर हे महत्वाचं आहे कारण की बरेचसे लोक असे आहेत की जिथे पॉवर दिसली ना की त्या लोकांना वर्शिप करणार ते. मग असे लोक सक्सेसफुल होतात का? है की नाही? फॉर एक्झाम्पल एका माणसाकडे जास्त पॉवर असेल, कुठलाही म्हणजे पॉलिटिकल पॉवर असो किंवा पैशाची पॉवर असो, म्हणजे दैहिक पॉवर असो, तर अशा लोकांना आजकाल जास्त पूजलं जातं. ओके. तर आणि त्यांना भगवंत बनवलं जातं पण. म्हणजे लोक त्यांना खूप मानतात. आणि त्यांना त्या भगवंतांच्या पोझिशनवर ठेवतात आणि ते चुकीचं होतं कधी-कधी. इज इट नॉट? तर कधीही एका नॉर्मल व्यक्तीला आपण भगवान करू शकत नाही आणि हे पण शास्त्रांमध्ये दिलेलं आहे. तर कृष्ण याच्यावर काय म्हणतात माहिती आहे का? इफ वन डज नॉट फॉलो द वेदास, वन विल फॉलो द नॅचरल इन्स्टिंक्ट्स विथ व्हिच द गुडनेस, पॅशन अँड इग्नोरन्स. म्हणजे भगवानचं लगेच दुसऱ्या श्लोकामध्ये भगवान म्हणतात. श्री भगवान म्हणाले, देहधारी आत्म्याने प्राप्त केलेल्या प्राकृतिक गुणांनुसार मनुष्याची श्रद्धा सात्विकी, राजसी आणि तामसी अशी 3 प्रकारची असू शकते. याविषयी आता माझ्याकडून ऐक. है ना? तर भगवान तो स्वतःच म्हणतात, की असे जे लोक जे स्वतःच्या मनानेच फॉलो करतात, शास्त्र फॉलो करत नाहीत, ते आता आपलं मन बघा, आपण कधी-कधी सत्वगुणामध्ये असतो, कधी-कधी रजोगुणामध्ये असतो, कधी-कधी तमोगुणामध्ये असतो. जास्ती करून रज आणि तमोगुणामध्येच असतो. सत्वगुणामध्ये रेअरली कधीतरी असतो आणि तो पण सकाळची वेळ असते, ती पण आपण कधी-कधी उठत नसल्यामुळे आपण रजोगुणमध्ये जास्त असतो. तर आपल्याला जेव्हा हे माहीत असलं पाहिजे, की आपल्या मनाने केलेले डिसिजन्स जरा शास्त्र न पाळता, तर ते आपल्याला जास्त लाभदायक नसणार आहेत आणि मग हे काय होतं त्याच्यामुळे, की आपण अशा गुणांनी इन्फ्लुअन्स होतो, प्रभावित होतो. आपण 3 गुणांचं खूप विश्लेषण सुंदर ऐकलेलं आहे. रजोगुण म्हणजे काय? तमोगुण म्हणजे काय? सत्वगुण म्हणजे काय? है ना? रजोगुण म्हणजे ज्ञान आणि सुखम. सॉरी, सत्वगुण म्हणजे ज्ञान आणि सुखम. रजोगुण म्हणजे काय? तृष्णा आणि संग, वाईट संग. आणि मग तमोगुण म्हणजे काय? आलस्य, निद्रा आणि प्रमाद.
तर हे त्याचे गुणधर्म आहेत. तर आपण जास्ती करून या 2 शेवटच्या गुणांमध्ये असतो, है ना? आणि मग असे कार्य पण असेच असतात मग, है ना? मग बघा इथे एक मस्त चार्ट दिलेला आहे. तर जे भक्त असतात, ते शुद्ध सत्वगुणामध्ये असतात आणि सत्वगुणामध्ये ज्ञानी असतात आणि रजस आणि तमगुणामध्ये कामी किंवा कर्म करणारे कामी लोक, म्हणजे जे खूप इच्छा असतात त्यांचे, असं. ह्याचं सुंदर उदाहरण ना ह्या 3 भावांचंच घ्या, है ना? विभीषण, रावण आणि कुंभकर्ण हे 3 भाऊ होते. पण 3 भावांचं किती वेगवेगळं दृष्टिकोन होतं बघा ना. कुंभकर्ण जो होता तो पूर्ण अ, तमोगुणमध्ये होता. सारखा झोपायचा, किती झोपायचा सगळ्यांना माहिती आहे. त्याला किती ढोल बाजा वाजवलं तरी उठायचा नाही तो. रावण हा रजोगुणमध्ये होता आणि विभीषण हा भगवंतांचा भक्त होता. तर एकाच फॅमिलीमध्ये आपण बघू शकतो की किती वेगवेगळं त्यांचं अ, गुणधर्म एस्टॅब्लिश केलेलं आहे, हे की नाही? तर आपण पण बघू शकतो आणि म्हणून कृष्णाने सांगितलंय आपल्याला थोडंसं तरी तपस्या केलं पाहिजे जीवनामध्ये. आणि म्हणून आपली लाईफस्टाईल कशी असली पाहिजे, हे आता खूप छानपणे लाईफस्टाईल मॅनेजमेंट या लेसनचं नाव मी ठेवू शकतो कदा आणि तुम्हाला कळेलच किती सुंदर आपली लाईफस्टाईल असली पाहिजे आणि तुम्ही स्वतःला चाचपडू शकता. म्हणजे यू कॅन ॲनलाईज. तर तुम्हाला स्वतःला चेक पॉइंट हवा असेल, की मी काय आहे? मी कुठल्या ह्याच्यामध्ये आहे सध्या आणि मला कुठे पोहोचायचंय? माझी लाईफस्टाईल कशी असली पाहिजे? तर हे चॅप्टर मस्त आहे त्यासाठी. तर 14वा आणि 17वा अध्याय जो आहे ना, तो मस्त अध्याय आहे. का? कारण की कृष्ण बोलतात, की हे साधकांसाठी आहे. आपण सगळे ना अजून आपल्या हृदयामध्ये भगवंतांसाठी भाव उत्पन्न झालेला नाहीये आणि त्याला वेळ लागणार आहे. है ना? पण त्याला वेळ लागणार आहे म्हणून आपण काय करायचं असं नाही. कारण की साधना भक्ती जी आपली आता चालू आहे, त्याच्यामध्ये जी वाटचाल आपली चालू आहे, त्याच्यामध्ये आपण बरेचसे चॅलेंजेस फेस करणार आहोत. म्हणजे हे रजोगुण, तमोगुणचे चॅलेंजेस असणारच आहेत. पण त्याला पार करून आपल्याला सत्वगुणमध्ये जायचं आहे. ते कसं? बघू. हं. तर बघा, लाईफस्टाईल इन 3 मोड्स: गुडनेस, पॅशन, इग्नोरन्स अँड शुद्ध सत्व. शुद्ध सत्वामध्ये म्हणजे सत्वगुणामध्ये, रजोगुणमध्ये, तमोगुणमध्ये आणि शुद्ध सत्वगुणमध्ये. है ना? तर हे सगळं डिस्कस करणार आहोत आपण. है ना? फेथ अँड वर्शिप, फूड, सॅक्रिफाईस, कंडक्ट, स्पीच अँड माइंड कंट्रोल. हे कसं असलं पाहिजे आपलं सगळं. मग हे सगळं लाईफस्टाईल मॅनेजमेंटमध्ये येतं बरं का. हं? तर मी याचे एक-एक श्लोक काढतोय तुमच्यासाठी. 1 मिनिट. ओके, ठीक आहे. 4 ओके. पहिलं, यजन्ते सात्विका देवान् यक्ष राक्षांसि राजसा प्रेतान् भूतगणांश्चान्ये यजन्ते तामसा जनः. मेन इन मोड ऑफ गुडनेस, बघा इथे मी त्याचं मराठी ट्रान्सलेशन वाचतो. सात्विक मनुष्य देवतांचे पूजन करतात, राजसिक मनुष्य राक्षसांचे पूजन करतात आणि तामसिक मनुष्य भूत प्रेतांचे पूजन करतात. ओके. तर बेसिकली काय माहिती आहे का, की जसं-जसं आपलं वृत्ती असेल, जसं-जसं आपण आपल्या कुठल्याही गुणात असू, तर आपण तशी-तशी आपली पूजा असेल. पण शुद्ध सत्व, आता हे बघा इथं सत्व, रज आणि तम दिलं. पण शुद्ध सत्व म्हणजे काय? जिथे ॲक्चुअली भक्ती स्टार्ट होते आपली, हे की नाही? तर शुद्ध सत्वामध्ये लोक भगवंत कृष्णाचे स्मरण आणि पूजन करतात, है ना? तर काही-काही लोकं एक 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 अशा लोकांची पूजा करतात, की आपण इथं बघितलं ना, जे राजसिक मनुष्य असतात ते राक्षसांचे पूजन करतात आणि तामसिक मनुष्य असतात ते भूत-प्रेतांचे पूजन करतात. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, की एकदा गोवर्धन पूजा वृंदावनमध्ये सगळे करायचे. हं. त्या गोवर्धन पूजा म्हणजे काय? आधी इंद्रदेवाची पूजा करायचे ते. म्हणजे सगळा भोग वगैरे आणायचे ब्रजवासी आणि म्हणजे अखंड गाव, पूर्ण वृंदावन वेगवेगळ्या प्रकारचे व्यंजन बनवून. मग एकदा कृष्ण आले नंद महाराजकडे आणि त्यांच्या वडिलांना विचारू लागले, "हे काय करताय सगळे तुम्ही?" त्याला आश्चर्य वाटलं हे सगळं, म्हणजे एवढा मोठा प्रिपरेशन चालू होतं. मग कृष्णाने म्हणाले, की "तुम्ही हे कोणाची पूजा करतात?" मग नंद महाराज म्हणाले, "तुम्ही इंद्राची पूजा करतोय मी." मग इंद्राची पूजा का करताय तुम्ही? तर म्हणतो, "नाही, आम्ही नेहमी करतो कारण की इंद्र आम्हाला पाऊस देतो. मग आता जर तोच आम्हाला सगळं हे करतो, आम्हाला पाऊस देऊन आमचं
संरक्षण वगैरे करतो. पण कृष्ण म्हणाले ते तर तुझं ड्युटी आहे है ना. फॉर एक्झाम्पल एखादा माणूस कंपनीमध्ये जॉब करत असेल आणि त्याला त्याची सॅलरी मिळत असेल, ओके, तर त्याची जॉब झाली ना ती. त्याला वेगळं अजून दुसरे एक्सटर्नली पैसे देऊन त्याला कडून अजून सर्व्हिस का मागायची, ती सेम सर्व्हिस है ना. तर असं कृष्ण भगवंत म्हणाले, कारण की आपल्याला आता माहिती आहे देवतागण कोण असतात, सगळे भगवंत कृष्णाच्या निदर्शनाखाली कार्य करत असतात आपल्या या भौतिक जगामध्ये पण है ना. तर तेव्हा कृष्ण त्यांना म्हणाले, मग नंद महाराज विचारले, मग काय केलं पाहिजे आम्ही? नंद महाराजांनी त्यांना विचारलं. मग कृष्ण महाराज म्हणे, ही लीला आहे हं. तर त्यांनी सांगितलं त्यांना की तुम्ही इंद्रदेवाची पूजा करू नका. तुम्ही काय करा, हे गोवर्धनाची पूजा करा. का? कारण की हे गोवर्धन जे आहे हे साक्षात कृष्ण आहे. आणि का? कारण की ह्यानी तुम्हाला सगळं प्रदान करतं. तुमच्या गायींना सुंदर सुंदर गवत देत आहे, मऊ मखमल गवत देत आहे, तुम्हाला अन्नधान्य देत आहे, फळ फूल सगळं देत आहे. तर तुम्ही ह्याची पूजा करा. तर नंद महाराज एकदम म्हणजे खुश झाले आणि त्यांनी स्वीकारलं ते. आणि त्यांनी तिकडचे हेड असल्यामुळे, प्रमुख असल्यामुळे त्यांनी सगळ्यांना सांगितलं. आणि मग सगळ्यांनी गोवर्धनची पूजा करायला गेले. आणि जेव्हा ते करायला लागले तेव्हा साक्षात इंद्रदेव, नाही, आणि ऑफकोर्स आधी पूर्ण करतो मी स्टोरी. तेव्हा साक्षात गोवर्धन कृष्णाचं स्वरूप घेतलं पूर्ण अख्ख्या डोंगराने. मोठं डोंगर होतं ते आधी, आता खूप लहान झालंय ते, पण तेव्हा खूप प्रचंड मोठा डोंगर होता. आणि साक्षात गोवर्धननी कृष्णाचं स्वरूप घेतलं आणि जेवढा काय प्रसाद त्यांना भोग दाखवलेलं, तिथं भोग तयार केलं, सगळ्या त्यांनी ग्रहण केलं पूर्ण स्वच्छ. म्हणजे अख्ख्या गावात काही उरलं नाही है ना. एवढं गावात म्हणजे अख्खं किचन साफ केलेलं सगळ्यांनी आणि एवढा भोग तयार केलेला आणि सगळं त्यांनी घेऊन टाकलं. आणि थोड्या वेळातच यु नो एक मिनिट सगळ्यांनी आपापला म्यूट करायचं आहे प्लीज. ओके. तर आणि त्याने म्हणले अनिओर, अनिओर म्हणजे अजून पाहिजे. तर असं. आणि मग त्यांनी तृप्त झाले. ऑफकोर्स त्यांना मग तुलसी दल वगैरे देण्यात आले आणि मग त्यांनी प्रसन्न झाले. ते झाल्यानंतर काय झालं की इंद्रदेवतांनी ते बघितलं की अरे हे सगळ्यांनी मला भोग दाखवायचं सोडून या छोट्या मुलाचा एक छोटा मुलगा लागतो कोण असं सगळं करायला है ना. हे सगळं माझ्यासाठी होतं आणि हे माझ्यासाठी माझं सोडून ह्यांनी ह्याला भोग दाखवतायत. हा कोण आला एवढा लहानचा मुलगा है ना सगळं हे करणारा. तर इंद्रदेवतांना आला राग. तर त्यांनी काय केलं की त्यांनी संवर्तक ढग हे कधी येतात माहिती आहे का? प्रलयाच्या वेळेस. आणि त्या ढगांमध्ये एवढं पाणी असतं की असं म्हणतात की त्या ढगांमधून एक एक थेंब वृक्ष असतो ना, वृक्ष असं असं एकदम जाड वृक्ष, त्याचं जे खालचं जे ट्रंक असतं बेसिकली, तेवढं मोठं एक एक थेंब असतो त्या पावसाचा. म्हणजे अखंड सगळं प्रलय म्हणजे सृष्टी पूर्ण उद्ध्वस्त करून टाकतं ते. तर असं एक अचानक सगळे संवर्तक ढग आले तिकडे, कारण की इंद्रदेवतांनी आदेश दिले की तुम्ही जा आणि त्या अख्ख्या वृंदावनला नष्ट करून टाका. म्हणजे इतका क्रोध आला इंद्रदेवतांना. आणि इथं साक्षात कृष्ण भगवान होते, कारण की कृष्णाला टेस्ट करत होते कृष्ण इंद्राला की तो किती अभिमानी आहे आणि त्याचं गर्व त्यांना हे करायचं होतं इंद्राचं. कारण की त्यांना इंद्राला हे सांगून द्यायचं की तू श्रेष्ठ नाही आहेस, तुझ्याहून श्रेष्ठ कोण आहेत? भगवंत आहेत. आणि मग इंद्राला माहित नव्हतं की हे साक्षात भगवंत आहेत, कारण की ते लहान होते आणि ते त्यांना कळलं नाही. तर तुम्हाला ही सगळी गोष्ट ऑलरेडी माहिती आहे की 7 दिवस इंद्रदेवतांनी पाऊस पाडला वृंदावनमध्ये आणि असा मुसळधार म्हणजे पाऊस होता तो की पूर्ण वृंदावन नष्ट झालं ॲक्च्युली. तर तेव्हा कृष्णाने काय केलं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आपल्या एका करंगळीवर अख्खं गोवर्धन उचलून सगळ्यांना तिथे शरण दिलं आणि कोणाला एक थेंब पाऊस लागला नाही माहिती आहे का. इनफॅक्ट जेव्हा ते डोंगर कृष्णाने उचललं त्या डोंगरावरती जी झाडं होती, काही सगळे पशुपक्षी सगळे होते, ते सगळे सुखरूप होते, कारण की भगवंतांचं तिथे हात लागलेलं बोट, असं सुखरूप होतं ते. म्हणजे इतकी भगवंतांची. आणि हे सगळं बघून 7 दिवस होऊनही इंद्रदेव थकून गेले आता, हे कोण आहेत? मग नंतर त्यांना कळलं की साक्षात भगवंत आहेत. मग त्यांनी तेव्हा माफी मागितली है ना. मग कधी कधी काय होतं बघा, अशा आपण ज्याच्याकडे पॉवर असते ना त्याला वर्शिप करायला जातं, जी पूजन करायला जातो, तर ते रजोगुणामध्ये आहे. तसं आपल्याला कळलं पाहिजे की आपण कोणाचं पूजन केलं पाहिजे. पूजन हे फक्त भगवंतांचंच होतं, बाकी कोणाचं पूजन होत नाही. ओके.
आदर करू शकतो आपण काही व्यक्तींचा, ज्यांच्याकडे काही जे काही टॅलेंट, स्किल्स वगैरे जे काही शक्ती काय असेल ते, है ना? पण त्यांना भगवंत म्हणू शकत नाही आपण. हे खूप चुकीचं आहे आणि आजकाल बरेचसे असे ढोंगी लोक आलेले आहेत, की ते लोकांना भटकवतात, है ना? दिशाभूल करतात त्यांची आणि स्वतःचं श्रेष्ठत्व गाजवण्यासाठी किंवा स्वतःचं मत मांडण्यासाठी असं काय-काय करून बसतात आणि लोकांना पूर्ण डायव्हर्ट करतात त्यांच्या गोल्समधून. तर भगवद्गीतामध्ये पण हे क्लिअरली सांगितलेलं आहे, है ना? नंतर सांगितलंय दोज हू अंडरगो ओके, आय विल जस्ट रीड दिस. जे लोक दंभ आणि अहंकाराने शास्त्रसंमत नसलेली उग्र आणि कठोर तपस्या करतात, जे काम आणि आसक्तीने झपाटलेले असतात, जे मूर्ख असतात आणि शरीराच्या भौतिक तत्वांना व त्याचबरोबर अंतर्यामी परमात्म्यालाही कष्ट पोहोचवितात, त्यांना असुर म्हटले जातात. हं? तर बघा कधी-कधी काही-काही लोकं इतकं कठोर तपस्या करतात. तुम्हाला माहिती आहे ना, भस्मासूर नावाचा एक राक्षस होता. ओके. तर त्यांनी काय केलं, की त्यांनी एक तपस्या सुरू केली. आता त्या तपस्येमध्ये त्यांनी काय केलं असेल, त्यांना शिवाला प्रसन्न करायचं होतं. है ना? तर शिवजींना त्यांना जरा प्रसन्न करत त्यांनी काय केलं, आपल्या शरीराचे ना काही-काही मांस आहे ना, तो काढून अग्नीमध्ये टाकायचा यज्ञमध्ये. असं त्याने अख्खं शरीराचे तुकडे-तुकडे करून यज्ञमध्ये टाकलेले. आता शेवट फक्त त्याचं काय उरलेलं, हे म्हणजे डोकं जे उरलेलं ना, ते डोकं पण आता तो कट करणार होता. म्हणजे असे उरलं म्हणजे त्याने स्किन्स वगैरे पूर्ण स्किन काढून टाकलेली आणि बोटं सगळी काढून टाकलेली. तर ते जेव्हा तो टाकत होता तेवढ्यात शिवजी आले म्हणजे, "तू असं का करतोयस? हे असं विचित्र यज्ञ कुठेच लिहिलेलं नाहीये शास्त्रांमध्ये. तर असं यज्ञ तू कशाला करतोयस?" "ना, मी तुम्हाला प्रसन्न करण्यासाठी करतोय." "पण कशाला? मला प्रसन्न कशाला करायचं तुला हे सगळं करून? मला उलटं दया येते तुझ्यावर हे सगळं बघून." कारण की बघा, शिवजी हे वैष्णव आहेत म्हणून त्यांना जेव्हा दुसऱ्यांचं दुःख बघितलं जात नाही. वैष्णवांना कसे असतात, वैष्णव परदुःख दुःखी असतात. म्हणून जेव्हा शिवजी प्रकट झाले त्यांनी त्यांना आग्रह केला, की "असं नका करू. तुम्हाला काय पाहिजे मला सांग बाबा." तो म्हणाला, "मला असं वरदान दे, की मी माझा हात ज्यांच्या डोक्यावर ठेवीन त्यांचं डोकं पूर्ण म्हणजे भस्म होऊन जाईल." असं त्यांनी वरदान मागितलं. तर शिवजी म्हणाले, "असलं कसलं वरदान मागतोय माझ्याकडे तू? काहीतरी वेगळं माग." "नाही, नाही, मला हेच वरदान हवंय. तुम्ही द्या मला वरदान. नाहीतर हे घ्या माझं शीश पण तुम्ही घेऊन टाका." तर "नको, नको. बरं मग घे. तुला काय करायचं ते कर." तर चुकून शिवजींनी ते वरदान त्याला दिलं, बरं का. आता त्यांनी काय केलं माहिती आहे का? जेव्हा त्याला ते वरदान दिलं, हे त्याने शिवजीलाच मागे लागला. शिवजीला डोक्याला हात लावला. मग शिवजी घाबरले. अरे बापरे! मग ते पळायला लागले. आता शिवजी हे वैष्णवांना व्यथा शंभू आहे, श्रेष्ठ वैष्णव आहेत. त्यांनी दिलेलं वरदान कोणी हे करू शकत नाही, म्हणजे त्याला परत नलिफाय नाही करू शकत. पण आता ते म्हणजे ते घाबरले. आता काय करू? मग मी ते ब्रह्माजीकडे गेले. मग ब्रह्माजी काहीच करू शकत नाही. ब्रह्माजी म्हटले, "मी काय करू? मी तर हताश आहे. तुम्हीच श्रेष्ठ आहात माझ्यापेक्षा." तर म्हटलं, "मी नाही काय करू शकत. तुमच्याकडे ती शक्ती तुम्ही वरदान दिले. मी काय करू शकत नाही. तुमची मदत फक्त विष्णूच करू शकतात, कृष्णच करू शकतात." ते गेले मग विष्णूकडे. मग विष्णूनी काय केलं, त्यांनी एक छोट्या ब्राह्मणाचा अवतार घेतला. है ना, एकदम गोड छोटासा असा ब्राह्मणाचा अवतार घेतला आणि त्यांनी मग ते भस्मासूरच्या समोर आले आणि त्यांनी म्हटलं, की "हे बघ, तो शिवजी आहे ना, तो ढोंगी आहे." असं भस्मासूरला खोटं बोलत होते बरं का विष्णू त्या रूपामध्ये. आणि तो इतके सुंदर होते ना, तो भस्मासूरने जेव्हा त्याला बघितलं एकदम प्रभावित झाला पहिला. ऑफकोर्स भगवंतांना जोही त्याचं दर्शन घेतो ते प्रभावित होणारच आहेत. पण त्याला माहीत नाही की ते भगवंत आहेत, साक्षात त्याच्यासमोर आलेले आहेत, ते ब्राह्मणाचं रूप घेऊन. तर त्याने त्यांना सांगितलं, "तो ढोंगी आहे बरं का शिवजी. काही कोणालाही वरदान देतो, ते काही खरं होत नाही. तुला जरा बघायचं तू स्वतःच्या डोक्याला हात लावून बघ, काही होणार नाही तुला." है ना? आता ते भस्मासूर होतं वेडं. त्यांनी काय केलं, स्वतःच्या हाताने स्वतःच्या डोक्याला हात लावला आणि स्वतःचं डोकं पूर्ण भस्म झालं, फुल ॲश. आणि अशा प्रकारे भस्मासुराचा वध झाला. आणि त्यांनी मग शिवजींना सांगितलं, की "तुम्ही असे वरदान देत नका जाऊ, कारण की हे असे लोकं तमोगुणी असतात." मग शिवजींना पण कळालं तेव्हा. आणि त्याच्यानंतर त्यांनी हे पण सांगितलं, की जे वैष्णवांना त्रास देतात त्यांचा अंत असाच होतो. कारण की वैष्णव आहेत शिवजी आणि जेव्हा वैष्णवांना काही त्रास होतो तेव्हा भगवंत सहन करू शकत नाहीत. ते म्हणून भगवंत स्वतः आले वैष्णवाला वाचवायला, असं असतं. तर तुम्ही बघू शकता, की शास्त्रांमध्ये असे बरेचसे उदाहरणं पण आहेत आणि आपण आत्ताच्या जगामध्ये पण बघतो, की कसं लोकं
असे काही वागतात की जे शास्त्रामध्ये लिहिलेलं नाही. असं काही तपस्या करतात की जे शास्त्रामध्ये दिलेलं नाही आणि त्याचा करून काय उपयोग नाही. कधी-कधी कोण इतकं काय-काय उपवास, तपास वगैरे करतात. पण जर ते शास्त्रामध्ये विहित कार्य नसेल, तर त्याचा काही लाभ होणार नाही आपल्याला. आपल्या मनाने जर आपण काही केलं तर. ओके. म्हणून शास्त्रांप्रमाणे जर आपण वागलो, तर आपण नॅचरली शुद्ध सत्वगुणामध्ये जाऊ. ह्याच्यानंतर अजूनही लिहिलंय बघा आता. फूड म्हणजे आपलं जेवण कसं असावं दैनंदिन जीवनामध्ये, है ना? कारण की आपल्याला हे पण माहीत असलं पाहिजे, आपला आहार जे आपण रोजचा आहार खातो ते कसलं असलं पाहिजे. जर आपल्याला हे माहीत असेल, तर आपले विचार तसे होतील. माहीत असले विचार आपले तसेच राहणार आहेत. म्हणून आपण आता एवढं भोग दाखवा, प्रसाद ग्रहण करा. आपण रोजच्या क्लासेसमध्ये बोलतच होतो. म्हणून आजचा तो सेशन आलेला आहे आता, की कसं असावं आपलं जेवण, है ना? तर बघा आपण जेव्हा सत्वगुणाचा आहार खातो ना, तेव्हा सत्वगुणाचा आहार जे असतं, ते सुरुवातीला पण चांगलंच लागतं शरीराला. मध्ये पण चांगलं लागतं म्हणजे सुरुवातीला, मध्याला आणि अंतला म्हणजे खाऊन झाल्यावर पण चांगलंच लागतं मनाला. प्रसन्न ठेवतं. आपण संतुष्ट राहतो. पण जेव्हा रजोगुणचे आहार खातो तेव्हा जेव्हा सुरुवातीला तर चांगलं वाटतं. पण नंतर मध्ये जळजळ व्हायला लागते आणि अंतला कितीतरी रोग होतात आणि तमोगुण तर सदैव ते दुःखातच असतं आहार. ते खाऊन कोणाचं भलं होणार नाहीये, है ना? तर इंग्लिशमध्ये एक म्हण आहे, "यू आर व्हॉट यू ईट." म्हणजे तुम्ही तेच आहात जे तुम्ही खातात, है ना? आणि तसंच आहे बेसिकली, है ना? म्हणून आहार हे आपलं एक औषधासारखं असलं पाहिजे. औषध हे आपलं आहार नसलं पाहिजे. आहारच आपलं औषध बनलं पाहिजे. मग तसा जर आपण आहार घेतला, तर हे एवढे सगळे डॉक्टरचे बिल्स वगैरे आपल्याला फाडावे नाही लागणार. है ना? आजकाल रोग का वाढत चाललेत? कारण की लोकं पण तसंच त्यांचं आहारचं जे हे आहे स्टाईल्स बदलत चाललेत. लाईफस्टाईल्स बदलतायत, आहाराचे पद्धती बदलतायत आणि म्हणून आपण बघतो किती विचित्र-विचित्र काय-काय पदार्थ आलेले आहेत मार्केटमध्ये ज्यांची आपल्याला नाव पण माहीत नाही आधी. है ना? आणि असा आहार खाऊन करणार काय आपण? है ना? तर बघा इथं पूर्ण चार्ट दिलेला आहे. मी तुम्हाला वाचून दाखवतो ते. भगवद्गीतामध्ये खूप सुंदर. प्रत्येक व्यक्तीला आवडणारा आहारी प्रकृतीच्या त्रिगुणानुसार 3 प्रकारचा असतो. त्याप्रमाणे यज्ञ, तप, दान यांचेही 3 प्रकार असतात. आता मी तुला त्यांच्यातले भेद सांगतो ते ऐक. सत्वगुणी माणसांना प्रिय असणारा आहार, है ना? त्यांचे आयुष्य वृद्धांगित करतो पहिलं गोष्ट, है ना? आपलं आयुष्य वाढवतं सात्विक आहार. जीवन शुद्ध करतो. आपलं पूर्ण जीवन शुद्ध बनवतो. कारण की विचार आपले शुद्ध होतात आणि आपल्याला बळ देतं, आरोग्य देतं, सुख देतं आणि संतोष प्रदान करतं. बघा, सत्वगुणाचे आहार एवढं सगळं बेनिफिट्स देतात आणि ते कसं असतं असा आहार? असा आहार रसयुक्त, स्निग्ध, पौष्टिक आणि हृदयाला संतुष्ट करणारा असतो. परत बोलतो मी. असा आहार रसयुक्त, स्निग्ध, पौष्टिक आणि हृदयाला संतुष्ट करणारा असतो. कळालं? आणि म्हणून आपण असा आहार खाल्ला पाहिजे. हे की नाही? आता रजोगुणी आहार कसा असतो? रजोगुणी मनुष्यांना अत्यंत कडू, आंबट, खारट, गरम, तिखट, शुष्क आणि दाहकारक आहार प्रिय असतो. आता हे तुम्ही अॅनलाईज करायचं. मी सांगणार नाहीये तुम्हाला, की तुम्ही कुठलं काय आहे त्याच्यामध्ये. पण आपण आपल्याला अॅनलाईज करायचं. भगवद्गीता आपल्याला सत्य सांगताय आणि ह्याच्यामध्ये आपण आपल्याला ठेवायचं, की आपल्याला काय आवडतं ह्याच्यामधलं. जर आपल्याला काय आवडत असेल दुसऱ्या ह्याच्यामधलं, तर आपण आपले ते गुण प्रभावित आहेत. आपण त्या गुणाने प्रभावित आहोत. है ना? आणि आपण त्याच्याने वाईट नाही मानून घ्यायचंय पहिला गोष्ट. ॲट आपल्याला कळत तरी आपण कुठल्या गुणांमध्ये आहोत आणि त्याच्यावरून आपल्याला वर यायचंय. तर परत वाचतो रजोगुण मनुष्यांना काय आवडतं? रजोगुणी मनुष्यांना अत्यंत कडू, आंबट, खारट, गरम, तिखट, शुष्क आणि दाहकारक आहार प्रिय असतो. असा आहार दुःख आणि शोक आणि व्याधी निर्माण करतो. हे बघा असे रजोगुणी आहार दुःख निर्माण करतो, शोक आणि व्याधी. कितीतरी व्याधी होतात अशा लोकांना, है ना? तिखट-तिखट खाऊन आणि काय बोलतो ते गरम, खारट, आंबट, यू नो व्हॉटएव्हर इट इज, आणि असे बरेचसे अन्न आहेत. मी ते प्रकार नाही सांगणार. यू कॅन अॅनलाईज युअर ओन सेल्फ. तुम्ही स्वतःलाच ते अॅनलाईज करू शकता, की असे अन्न कशा-कशाचे असतात आणि कुठे-कुठे मिळतात. है ना? साधं घरातलं आपण जे जेवण बनवतो ते किती चांगलं असतं आणि ते पण कसं बनवायचं ते सत्वगुणामध्ये बनवायचं. जे रसयुक्त, स्निग्ध, पौष्टिक आणि हृदयाला संतुष्ट करणारं असेल. आता 3 तासांपेक्षा अधिक काळापूर्वी शिजवले. आता हे तमोगुणी आहे. आता बघा सर्वात घाणेरडं अन्न. 3 तासांपेक्षा अधिक काळापूर्वी शिजवलेले, बेचव, नासलेले, दुर्गंधयुक्त, उष्टे आणि अपवित्र पदार्थांनी युक्त असे अन्न तमोगुणी लोकांना प्रिय असतं. आता आपल्या घरी आपण रोज स्वयंपाक बनवतो.
कधी कधी सकाळचं जेवण संध्याकाळी होतं म्हणून आपण मस्त खातो, कधी कधी रात्रीचं जेवण सकाळी मस्त खातो. पण हे नाही करायचं ऍक्च्युली. 3 तासांच्या वर सगळं शिळं होऊन जातं. तू म्हणाल मग काय करायचं? पहिलं कुकिंग करताना आधी ठरवायचं की किती लोकांचं जेवण आहे आणि किती बनवणार आहे. तुम्ही म्हणाला तर प्रसाद आहे, तर प्रसाद कसा टाकायचा? मग तुम्ही ते झाडात टाकू शकता. का? कारण की तिथे पण जीवजंतू असतात, क्रिमी कीटक असतात, त्यांना ते मिळेल. पण तुम्ही त्याचं सेवन केलं तर तुम्ही तमोगुणामध्ये जाणार आहात, है ना? मग तसं कशाला करायचं? आपण आपण आपल्याला स्वतःला वाचवायचं आहे, आपल्या स्वतःची चेतनाला आपल्याला वाचवायचं आहे आणि ते आपल्या हातात आहे, है ना? म्हणून विचार करून ग्रहण करायचं कुठल्याही गोष्ट. आणि तेवढं आपल्याला काय म्हणतो आपण, आपल्याला चॉईस है ना, ती असते आपल्याकडे. ती चॉईस आपण वापरायची आहे. त्याला म्हणतात विवेकबुद्धी. विवेकबुद्धी तर हेच आहे ना. आता हे बघा, शास्त्र आपल्याला सांगतं काय बरोबर आहे आणि काय चूक आहे. आता ठरवणारे आपणच आहोत त्याच्यामध्ये. कृष्णाने सांगितले ते, त्यातून मग निरासक्त होतात. ते आपल्याला सांगत नाहीत की तुम्ही हे कराच, नाही तर मी तुम्हाला श्राप देईन, असं नसतं, है ना? ते तुम्ही करायचं. तर तुम्ही जरा तसं केलं की परिणाम पण तसेच आहेत, बघा तिथे लिहिलेलं आहे, है ना? तर आपण असं करायचं नाही आहे. मी थोडंसं वाचतोय तात्पर्य जे श्रील प्रभुपादांनी दिलेलं, कारण की खूप महत्वाचं आहे तात्पर्य हा, पण मला आवडेल तुमच्यासोबत वाचायला. आयुष्य वृद्धी करणे, मनशुद्धी करणे आणि बलोवृद्धी करणे हाच अन्नाचा एकमेव उद्देश असतो. बघा 3 उद्देश अन्नाचे, है ना? आयुष्य वृद्धी करणे, मन शुद्ध करणे आणि बलवृद्धी करणे, है ना? प्राचीन काळी महान ऋषींनी दुग्ध पदार्थ, साखर, तांदूळ, गहू, फळ, फळावले, भाजीपाला इत्यादी आरोग्यवर्धक आणि दीर्घायू देणाऱ्या अन्नाची निवड केली. असे अन्नपदार्थ सत्वगुणी मनुष्यांना अत्यंत प्रिय असतात. भाजलेला मका, काकवी इत्यादी इतर अन्नपदार्थ जरी स्वादिष्ट नसले तरी दुधाबरोबर किंवा इतर अन्नपदार्थांबरोबर त्याचं मिश्रण केल्यास तेही स्वादिष्ट बनू शकतात आणि मग ते सात्विक होतात. हे सर्व खाद्यपदार्थ निसर्गाकरिताच पवित्र असतात. मद्य, मांस यांसारख्या अपवित्र पदार्थांपासून ते पूर्णपणे भिन्न असतात. 8व्या श्लोकामध्ये उल्लेख केलेला स्निग्ध पदार्थांचा हिंसा करून मिळवलेल्या जनावरांचा चरबीशी काही संबंध नाही. ओके. हीच जनावरांची चरबी दुधाच्या रूपामध्ये प्राप्त होते. दूध हे सर्व अन्नपदार्थांपैकी अत्यंत पौष्टिक आहे. दूध, लोणी, चक्का इत्यादी दुग्ध पदार्थांपासून स्निग्धता प्राप्त होते व त्यामुळे निरपराध प्राण्यांची हिंसा करण्याची आवश्यकता राहत नाही, है ना? केवळ पाशवी मनोवृत्तीमुळेच प्राण्यांची हिंसा होत असते. म्हणजे आपल्या जिभेच्या टेस्टसाठी आपण प्राण्यांना मारून त्याचं सेवन करतो, ते नाही करायला पाहिजे. दुधापासून चरबी प्राप्त करणे हीच सुसंस्कृत पद्धती आहे. हिंसा करणे हा नरपशूंचा मार्ग आहे. डाळ, वटाणे, गहू इत्यादी पदार्थांपासून विपुल प्रमाणात प्रथिने प्राप्त होतात. तुम्हाला प्रोटीन्सच हवेत ना, तर पनीरमध्ये घ्या प्रोटीन्स, है ना? गहूमध्ये आहेत, वटाणे, डाळ ह्याच्यामध्ये भरपूर प्रोटीन आहे. ते प्रोटीन खाण्यासाठी आपल्याला अंडच खाल्लं पाहिजे किंवा चिकन मटणच खाल्लं पाहिजे? नो. That is very wrong aspect and wrong understanding also. And those who say that, they are what, त्यांना हिंसक म्हटलेलं आहे. भगवद्गीतामध्ये असुर म्हटलेलं आहे त्यांना, है ना? तर आणि असं आपण नाही करायचं. हे गीतेमध्ये पण दिलेलं आहे. कडू, अतिशय खारट, अतिउष्ण किंवा अति तिखट अशा राजसिक पदार्थांमुळे उदरातील जठर रस कमी होतो बघा, आणि त्यामुळे पीडा व रोग निर्माण होतात. जे वाईट पाईल्स वगैरे असे जे रोग असतात, कितीतरी प्रॉब्लेम्स होतात लोकांना. तमोगुणी आहार हा शिळा असतो. 3 तासापूर्वी शिजवलेला कोणताही पदार्थ तामसिकच असतो. भगवंतांना अर्पण केलेल्या अन्न व्यतिरिक्त तामसिक अन्न हे नासलेले असल्यामुळे त्यामधून दुर्गंधी येत असते. अशा अन्नाकडे तमोगुणी लोक आकर्षित होतात, परंतु सत्वगुणी लोकांना मात्र अशा अन्नाचा किळस येतो. सर्वप्रथम भगवंतांना अर्पिलेले किंवा साधूजनांनी, विशेषतः आध्यात्मिक गुरूंनी ग्रहण केलेले उच्चेष्ट केवळ खाता येते, अन्यथा उष्टे भोजन तमोगुणी समजले जाते. आणि असे अन्न संसर्ग दोष किंवा रोग पसरवते. तमोगुणी मनुष्यांसाठी असे अन्न जरी अतिशय स्वादिष्ट असले तरी सत्वगुणी मनुष्यांना असे अन्न आवडत नाही आणि ते अशा अन्नास स्पर्शही करीत नाही. सर्वोत्तम भोजन म्हणजे भगवत प्रसाद होय. भगवद्गीतेत भगवंत सांगतात की ते भाजीपाला, धान्य आणि दुधापासून बनलेले पदार्थ भक्तिभावाने अर्पण केल्यास स्वीकारतात,
पत्रम पुष्पम फलम तोयम. अर्थात भक्ती आणि प्रेम या 2 प्रमुख गोष्टींचाच भगवंत स्वीकार करतात. परंतु असाही उल्लेख आहे, की प्रसाद हा विशिष्ट पद्धतीने तयार केला पाहिजे. शास्त्रातील आदेशानुसार तयार केलेले व भगवंतांना अर्पण केलेले कोणतेही अन्न जरी अत्यंत शिळे असेल तरी ते ग्रहण केलेच पाहिजे. आता बघा, हे ऑफकोर्स असं हे सांगितलेलं आहे भगवद्गीतेमध्ये, पण ते आपापल्या ह्याच्या स्वास्थ्यानुसार. का? कारण की कधी-कधी खूप शिळं अन्न आपल्याला पचणार नाही आणि ते चांगलंही नाहीये. म्हणून जरी मी तुम्हाला ते सांगितलं, जरा प्रसादही असेल आणि ते शिळंही असेल, तर ते आपण पचवू शकत नाही. पण साधू महात्मा पचवू शकतात आणि कारण की त्यांची चेतना खूप उच्च असते. म्हणून आपली लेव्हल काय आहे त्याप्रमाणे आपण वागलं पण पाहिजे, है ना? असं. आपण साधूंसारखं जरा तेवढी चेतना असेल, तर आपण काहीही ग्रहण केलं तरी आपल्याला काही होणार नाही, कारण की भगवंतच आपल्याला सांभाळ करत असतात. पण आपली बाबत वेगळं. आपण आत्ता साधना भक्तीमध्ये आहोत. कुठे आत्ता आपली भक्ती सुरू झालेली आहे. म्हणून आपण तसंच अन्न ग्रहण करायचं जे आपल्यासाठी योग्य आहे आणि आरोग्यदायी आहे. हं. असं. तर किती सुंदर विवरण दिलंय बघा भगवद्गीतेमध्ये फक्त अन्नावरती. आणि आपण असं अन्न ग्रहण केले, की का नाही आपले विचार चांगले होणार आहेत? है ना? मी बुद्धामन हा परपोट वाचला, कारण की सर्वात महत्त्वाचा परपोट आहे. कारण की अन्नानेच आपलं सुरू होतं ना सगळं जीवन. आपलं जे जीवन आता चालू आहे, अन्नासाठी आपण कष्ट करतो आणि तेच जर आपण शिळंच खाणार आहे, एवढे पैसे राबून आपण शिळंच अन्न खाणार आहे, तर काय उपयोग त्याचा? म्हणजे काय आपली मती कुठे चालली आहे, है की नाही? आणि मग आपले विचार पण तसेच होणार. मग आपण नंतर बोलतो, "नाही, नाही, मी डिप्रेशनमध्ये आहे, की मला हेच प्रॉब्लेम, मला तेच प्रॉब्लेम आहे." का? कारण की आपणच ओढून घेतलेले आहेत ते प्रॉब्लेम बऱ्यापैकी. असं. हं. तर बघा किती सुंदर. असं प्रसन्न चित्त, असं त्या बाळाचं चित्त बघा कसं प्रसन्न आहे. है ना? आपण स्वतःच बघू शकतो. आपण जेव्हा भगवंतांना भोग दाखवतो ते कर्मा फ्री डाएट. कर्मा फ्री डाएट. त्याच्यामध्ये काही कर्म लागत नाही खाऊन. ओके. तर असा प्रसाद आपल्याला ग्रहण करायचा. फळांची आकांक्षा न करणारे, आपले कर्तव्य म्हणून शास्त्रविधीनुसार करणारे तो यज्ञ करतात, तो सात्विक यज्ञ. है ना? म्हणून यज्ञ जो करतो आपण, ते सात्विक असलं पाहिजे आणि ते सात्विक तेव्हाच जेव्हा आपण त्याच्यातून काही अपेक्षा करत नाही. आणि अशा यज्ञाला सात्विक यज्ञ असं म्हटलेलं आहे. आणि ते पण 3 गुणांमध्ये असतात बरं का. है ना? आता तेच यज्ञ जरा असं म्हटलेलं आहे, परंतु हे भरतश्रेष्ठ, दंभार्थ किंवा भौतिक लाभाप्राप्तीसाठी जो यज्ञ केला जातो, तो राजसिक यज्ञ असल्याचं जाणा. है ना? म्हणजे आपल्याला काहीतरी हवं. आता आपण जपयज्ञ करतोय रोज. सकाळी उठून आता ह्याला जपयज्ञ म्हणतात. मग ते यज्ञ आपण कशासाठी केलं पाहिजे? हां, हे यज्ञ केलं ना, की मला मस्त पैसा मिळेल, माझं प्रॉपर्टी वाढेल, मला आनंद मिळेल. नाही. हे दृष्टिकोन ठेवून आपण जप नाही करायचा आहे. आपण जप करायचं ते भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी, त्यांची सेवा म्हणून करायची. भगवंत आपल्याला देतील. त्यांना माहिती आहे आपल्यापेक्षा जास्त आपल्याला काय हवंय ते. एखाद्या आईला आपल्या बाळाला काय हवंय ते माहीत असतं. सांगायची पण गरज नसते. आहे ना? एखादं बाळ आईला सांगतो का, "मला आई दूध दे हां आज, विसरू नको." असं नाही. आई स्वतःहून देते त्याला दूध. कारण की त्या लहान बाळाला तेवढं पण शक्ती नसते, की स्वतःहून जाऊन घ्यावं. छोटंसं बाळ म्हणतोय मी. आणि इव्हन तसंच आपले आई-वडील कोण आहेत? भगवंत सगळ्यांचे. तर मग ते आपल्याला पोषण करत आहेत. जंगलामध्ये राहणारे प्राणींचं पोषण आपण नाही करत आहे किंवा गव्हर्नमेंट नाही करत आहे. त्यांना छोट्या मुंगीला पण इथे वावरत असेल तुमच्या घरी किंवा माझ्या घरी, त्याचं पण पोषण आपण नाही करत आहोत. भगवंत त्यांना बरोबर वेळेवर अन्न आणून देतात. का? कारण की भगवंत सगळ्यांचंच पालन-पोषण करता आहेत. हे भगवंताने स्वतःच पुरुषोत्तम योगमध्ये सांगितलेलं आहे. आहे ना? आपण वाचले ते पण. तर आपण हे आपल्याला कळायला पाहिजे. म्हणून आपण जेव्हा पण यज्ञ कुठलंही करू, त्याच्यामध्ये आपण कुठल्याही भौतिक इच्छा ठेवून किंवा कुठलातरी लाभ मला मिळावा, ह्याच्यासाठी यज्ञ नाही करायचा आहे आपण. हं. त्याला रजोगुणी यज्ञ म्हणतात मग. ओके. आणि तमोगुणी म्हणजे काय? तमोगुणी म्हणजे शास्त्रविधींचा उपेक्षा करून प्रसाद वितरित केल्या वाचून मंत्रोच्चारण न करता, उपाध्यांना दक्षिणा न देता आणि श्रद्धारहित असा जो यज्ञ केला जातो, तो यज्ञ तामसिक. म्हणजे बघा, जेव्हा पण आपण यज्ञ करतो, जरा आपण ते शास्त्रांवर आधारित यज्ञ केला नाही, पहिलं. दुसरं, जे प्रसाद वाटप केलं नाही ते यज्ञ झाल्यावर. तिसरं, मंत्र उच्चारणच नाही केलं त्या यज्ञामध्ये. मग तर काय उपयोग त्या यज्ञाचा? तो यज्ञ नाहीच मुळी. आणि चौथं असं सांगितलेलं आहे, की जे यज्ञ करणारे साधू असतात, त्यांना आपण दक्षिणा काय द्यावी? है ना? का? कारण की आपलं त्याच्याने जे पाप आहे, ते सगळे धुतले जातील आणि हे खूप महत्त्वाचं आहे.
है ना. आपण जेव्हा साधू संतांना घरी बोलवतो कुठल्याही कार्यासाठी, है ना, तुमच्या घरी कुठलं तरी तुम्ही प्रवचन ठेवलं किंवा कुठल्या साधूंना बोलवलं किंवा तुम्ही कुठलंही यज्ञ ठेवलं किंवा तुमच्या घरी एखादं त्यांच्या हस्ते काय नामकरण विधी ठेवली किंवा अन्नप्राशन ठेवलं, असं काही ठेवलं, तर अशा साधूंना आपण काहीतरी दक्षिणा दिली पाहिजे. कारण की ते यज्ञ करत आहेत आपल्यासाठी, आपल्या भविष्यासाठी, आपल्या लाभासाठी, है ना. ऑफकोर्स त्यात आपला लाभ आहेच, पण आध्यात्मिक दृष्टीने बघायचा आहे तो लाभ, है ना, तसं. तर त्याच्यासाठी आपण त्यांना काहीतरी दक्षिणा पण द्यायचे, त्याच्याने आपले पाप धुतले जातात. असं नाही की त्यांना पैसे हवे, ते मागणार पण नाहीत तुमच्याकडून. पण ती प्रथा आहे. हं, असं. तर हे होतं यज्ञ. म्हणजे यज्ञ आपण कसं केलं पाहिजे, है ना. तर आपण यज्ञ कसं केलं पाहिजे? फळाची अपेक्षा न करता, शास्त्रांनुसार मंत्र उच्चारण करून आणि साधूंना दान देऊन असं केलं पाहिजे. आणि झाल्यानंतर सगळ्यांना प्रसाद वितरण केलं पाहिजे. तर हे 5 गोष्टी आहेत यज्ञामध्ये आणि ते सात्विक यज्ञ म्हटलं जातं. नाहीतर ते राजसिक किंवा तामसिक असतं. ओके. नेक्स्ट आहे आपण बोलायचं कसं? हं. आता हे झालं यज्ञ, है ना. आता तप. कुठले प्रकारचे तप असतात? एक तर हे बघा, भगवन देवद्विजगुरु प्राज्ञा पूजनम शौचमार्जवम ब्रह्मचर्यमहिंसा च शारीरम तप उच्यते. भगवंत, ब्राह्मण, आध्यात्मिक गुरु व मातापित्यांसारख्या ज्येष्ठ व्यक्तींची पूजा करणे आणि पवित्र सरळपणा, ब्रह्मचर्य आणि अहिंसा यांना शारीरिक तप म्हणतात. ओके. सॉरी, हे आधी आलं का? ओके, ठीक आहे. स्लाइड एक उलटी पुलटी झाली वाटतं. ठीक आहे. तर ऑस्टेरिटी ऑफ बॉडी आधी. ओके. शारीरिक तप काय असतं, है ना. तर शारीरिक तप म्हणजे आपण नित्य नियमाने सकाळी उठून भगवंतांना प्रणाम करणे, आपल्या आईवडिलांना प्रणाम करणे, आपल्या गुरुजनांना प्रणाम करणे, हे खूप महत्वाचं आहे. आणि हे सगळ्यांचा धर्म आहे आपलं, है ना. आपल्या अनेक धर्मांपैकी हे एक धर्म आहे आणि ह्याला शारीरिक तपस्या म्हणतात. आपल्याला वाकायची सवय नसते ऍक्च्युली, आणि ती सवय लावून घ्यायची. आणि त्याचबरोबर जसं हे ज्येष्ठ व्यक्तींचा आदर म्हणजे भगवंत, ब्राह्मण आणि आध्यात्मिक गुरु आणि माता पिता ह्यांची आपल्याला पूजा केली पाहिजे खरं म्हणजे रोज. आणि दुसरं म्हणजे पवित्र राहणे. आपलं मन, आपलं इंद्रिय, आपली बुद्धी हे नेहमी पवित्र ठेवायचं. आणि ते कसं होणार आहे? आपल्या इंद्रियांना सेवेमध्ये लावून भगवंतांच्या ऋषिकेन ऋषिकेश सेवनम भक्तिरुच्यते, है ना. तर आपण जेव्हा इंद्रियांना भगवंतांच्या सेवेत लावतो तेव्हा इंद्रिय शुद्ध होतात, पवित्र होतात, है ना. नेत्र आपल्या भगवंतांना दृष्टी बघण्यासाठी, नाक हे भगवंतांना अर्पण केलेल्या फुलांना सुगंध घेण्यासाठी, कान हे भगवंतांचं गुणगान श्रवण करण्यासाठी, जे जिव्हा आहे ते भगवंतांचा प्रसाद ग्रहण करण्यासाठी, भगवंतांचं नामस्मरण करण्यासाठी, हात आणि पाय हे भगवंतांचं मंदिर साफ करण्यासाठी किंवा मंदिरात जाण्यासाठी, आणि आपलं पूर्ण शरीर आणि मन हे भगवंतांना दंडवत करण्यासाठी. तर हे असं पूर्ण शरीरचे सगळे अवयव हे भगवंतांच्या सेवेमध्ये आपण जेव्हा लावतो, तर शरीर तपस्या म्हणतात ह्याला, शारीरिक तपस्या. आणि हे दैनंदिन जीवनामध्ये खूप सोपं आहे, की अवघड काम नाही. कुठेतरी आपल्याला जे पैसे भरावे लागणार वगैरे काही नाहीये. सगळ्यात सोपं काम आहे. पण तिथे अहंकार येतो आपला आणि म्हणून ते अवघड वाटतं आपल्याला. कारण की आपण आपल्याला खूप महान समजतो आणि आपण महान नाही आहोत. पण आणि जर हे नाही केलं तर आपण महान नाही आहोत, आणि जर हे केलं तर आपण खरंच महान आहोत. पण आपण समजायचं नाहीये ते, कारण की हे सगळे महान आहेत ज्यांनी आपल्याला महान बनवलेलं आहे आपल्या जीवनामध्ये. ओके. तर मी ह्याचं पण थोडंसं तात्पर्य वाचणारे जे शिला प्रभुपादांनी दिले. या ठिकाणी भगवंत विविध प्रकारच्या तपस्यांचे वर्णन करीत आहे. सर्वप्रथम ते शारीरिक तपाचे वर्णन करतात. मनुष्याने भगवंत किंवा देवदेवता, सिद्ध विद्वजनांना, ब्राह्मणांना, आध्यात्मिक गुरूंना आणि मातापितासारख्या ज्येष्ठांना व वेद परांगत कोणत्याही व्यक्तीला वंदन केले पाहिजे. या सर्वांना योग्य ते सन्मान दिलाच पाहिजे. आंतरबाह्य सूची ठेवली पाहिजे आणि आपले आचरण सरळ ठेवले पाहिजे. सिंपल लिव्हिंग आणि हाय थिंकिंग, है ना. सिंपल लिव्हिंग म्हणजे काय? जास्त साठवणे नाही. असं साठवण्याचं आपल्याला खूप हे असतं, घर भरून असतं सगळ्यांचं एकदम, है ना. पण ते एवढा वस्तू ठेवून त्यांचं मेंटेनन्स किती वेळ जाईल आपल्या करण्यामध्ये, आणि तेच खूप प्रॉब्लेम असतो, है ना. माझी ही प्रॉपर्टी, माझी ती प्रॉपर्टी, माझं हे, माझं ते, घर पण अगदी गच्च भरलेलं असतं वस्तूंनी, आणि मग ते सांभाळण्यामध्ये आपला टाइम, एनर्जी पूर्ण निघून जाते. मग भक्तीसाठी वेळ कुठे उरतो? म्हणून सरळपणा म्हणजे काय?
सिंपल लिव्हिंग, थोड्या गोष्टींमध्ये पण आपला निवारा होऊ शकतो. त्याला मिनिमलिस्टिक लाईफस्टाईल म्हणतात. मिनिमलिस्टिक लाईफस्टाईल. मी तुम्हाला एक सिंपल उदाहरण देतो. आज तुम्ही सगळ्यांनी ना घरी जा, म्हणजे घरीच आहात तुम्ही सगळे. तुमचं फक्त कबर्ड उघडा. तुमच्या घरातलं कबर्ड उघडा आणि त्याच्यात बघा. उघडले की ते बदबद जरा कपडे पडत असतील तर अजूनच मुश्किल आहे आणि नसतील तर बघा त्याच्यामध्ये असे किती वस्तू आहेत, कपडे आहेत जे तुम्हाला ॲक्चुअली नको आहेत. ते काढून ठेवा आणि एका बॉक्समध्ये भरून वरती ठेवा आणि 2 महिने जरा तुम्ही वापरलं नाही ना, ते तुमच्यासाठी नाहीच आहे ॲक्चुअली. म्हणजे तुम्ही काही ह्याच्यामध्ये पण सुखी राहू शकता. असं नाही की मला एवढं सगळं हवंच आहे. 10-10 चपलाचे सेट, 20-20, 25-25 कपड्यांचे जोडे. काही गरज नाही आहे ॲक्चुअली. का? कारण की आपल्याला वाटतं ना, मला हे पण हवं आहे. पण आपण साध्या कपड्यांमध्ये पण म्हणजे मी सिंपल उदाहरण घेतलंय कपडे. आपल्या घरी कपड्यांचं म्हणले की असं खूप असा लोड असतो कधी-कधी काही-काहींच्या घरी. पण आपण आपल्याला बघितलं, मी सिंपल सगळ्यांच्या घरी नसेल मे बी, पण मी सांगतोय एक उदाहरण म्हणून देतोय. ओके. तर असे कितीतरी वस्तू असतात. सिंपल तुम्ही ड्रॉवर उघडा तुमचं कुठे तुम्ही बसता. ते ड्रॉवर उघडून बघा, अशी कितीतरी यात गोष्टी असतील तुम्हाला नको असतील, पण ड्रॉवर भरलेलं असतं गच्च. जिथे जागा मिळेल, खुर्ची असेल ती भरलेली असते. असं कधी-कधी होतं. तर वी हॅव टू सी देअर शुड बी थिंग्स व्हिच आर नीडेड अँड देअर शुड बी थिंग्स व्हिच आर not needed actually, but they are just there because of our wants, our desires. आणि मग नेक्स्ट वर्स आहे हा बरं का, 15वा. अनुद्वेकरम वाक्यम सत्यम प्रियहितम चयत स्वाध्याय अभ्यासनम चैव वाङ्मयम तप उच्यते. म्हणजे आता वाचिक तप काय असतं, ते शारीरिक तप मी सांगितलं है ना. अजून एक पॉईंट राहायला वाटतं त्याच्यामध्ये, है ना. तर पावित्र्यता, सरळपणा, ब्रह्मचर्य आणि अहिंसा हे 4 पॉइंट आहेत शारीरिक तप, है ना. ब्रह्मचर्याचं पालन केलं पाहिजे स्टुडंट्सनी, है ना. आणि अहिंसा, सगळ्यांनी अहिंसाचं पालन पण केलं पाहिजे. दया हे खूप मोठा गुण आहे ॲक्चुअली. तर जेव्हा पण आपण लोकांवर दया दाखवतो, तर आपलं जे मन आहे ते मोठं होतं आणि आपल्या मनामधले आपलं मन निर्मळ होतं ॲक्चुअली दया दाखवल्याने. आणि हे आपल्याला केलं पाहिजे. दैनंदिन जीवनामध्ये ह्याचा प्रॅक्टिस, ह्याचा अभ्यास केला पाहिजे आपण. दुसरं आहे वाच. वाच म्हणजे आपण जे बोलतो त्याच्यामध्ये काय तप असला पाहिजे. ह्याच्यामध्ये पण 5 पॉइंट 4 पॉइंट आहेत. आपण जे बोलतो ते सत्य असलं पाहिजे. ते प्रिय असलं पाहिजे, है ना. आणि हितकारक पण असलं पाहिजे आणि इतरांना क्षुब्ध न करणारं, म्हणजे त्यांना हर्ट नाही झालं पाहिजे असं बोलणं नसलं पाहिजे आणि नियमितपणे वेद पठण केलं पाहिजे. बघा 5 गोष्टी सांगितलेल्या आहेत, है ना. तर हे खूप महत्वाचं आहे आणि ह्याला म्हणतात वाचा. टू बी कंजिनियल इज अन ऑस्टॅरिटी, वाय? बिकॉज समटाइम्स वी थिंक दॅट वी आर टू मच इंटेलिजंट. आपण आपल्याला स्वतःला खूप असं ज्ञान आहे असं वगैरे समजतो, पण कधी कधी आपण पण चुकतो. आणि म्हणून आपल्याला हे समजलं पाहिजे की आपण जे बोलतो ते लोकांना खरंच हितकर आहे का हे अनालाइज करून बोललं पाहिजे. इनफॅक्ट असं बोललं गेलेलं आहे की यू शुड बी एबल टू काउंट युअर वर्ड्स दॅट यू स्पीक. दिस वन ऑफ द प्रॉवर्ब्स इन इंग्लिश. ओके. तर तुम्ही किती शब्द बोलता ते मोजता आलं पाहिजे. का? कारण की आपण जे बोलतो ते खरंच लोकांना हितकर आहे का आपण नुसतं चप 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 बोलतोय. कारण की बेडूक बघितलंय का? बेडूक बेडूक पण डराव 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 रात्री येऊन बसतात. ओके. पावसाळ्यात बघितलं असेल तुम्ही. आणि इतके मोठ्या मोठ्याने ओरडतात ते का? कारण की ते जे मेल फ्रॉग असतो ना, तो फिमेल फ्रॉगला अट्रॅक्ट करण्यासाठी तो मोठ्याने ओरडतो. मग असे सगळे ओरडतात. मग ज्याच्यात सर्वात जास्त ओरडतो ना जोरात आवाज करून, त्याच्याकडे ती फिमेल फ्रॉग अट्रॅक्ट होते. ओके. आणि त्याच्यामध्येच साप पण असतो तिथे. मग काय होतं, जो सर्वात जास्त ओरडतो साप अट्रॅक्ट होतो तिकडे ना, कारण की साप हा आवाजावर काम करतो, व्हायब्रेशन आणि आवाज, साऊंड. तर तिथे जातो आणि बरोबर त्या बेडकाला खाऊन टाकतो ती येण्याच्या आधीच. तर आपलं पण काही असंच आहे की आपण जे बोलतो ते जरा भगवंतांचं स्मरण करून देणार नसेल किंवा आपली चेतना उंचावणारी नसेल, तर असं बोलून काय फायदा? जर हितकारकच नसणार आपल्याला आणि दुसऱ्यांना, असं बोलून फायदाच काय? म्हणून गप्प राहणं चांगलं आहे. असं म्हटलेलं आहे, द फूल इज रेकग्नाइज्ड व्हेन ही स्पीक्स सेम ॲज व्हेन द इंटेलिजंट स्पीक्स, है ना. म्हणजे हुशार माणूस बोलतो आणि एकदा मूर्ख माणूस बोलतो, तेव्हा आपण लगेच ओळखू शकतो कोण त्यातला मूर्ख आणि कोण हुशार आहे, है ना. आणि म्हणून हे तप, वाङ्मयम तप उच्यते सांगितलेलं, म्हणजे हे तप आहे, वाचिक तप. आणि हे आपल्याला सगळ्यांना अंमलात आणलं पाहिजे. बघा किती सुंदर सुंदर गोष्टी, हे सगळं लाईफस्टाईल मॅनेजमेंटमध्ये येतं बरं का. तुम्ही मोठे मोठे सेमिनार्स ऐकले, हा महत्वाचा सेमिनार आहे सगळ्यांसाठी आपल्याला. तर नेक्स्ट आहे, इट्स व्हेरी नाईस. नेक्स्ट, मला हा चॅप्टर खूप आवडतो ॲक्च्युली, वन ऑफ द व्हेरी ब्युटिफुल चॅप्टर.
हे आपलं झालंय. आणि समाधान, सरळपणा, गांभीर्य, आत्मसंयम आणि भावशुद्धी हे मानसिक तप आहे. आता मानसिक तप पण हवंय आपल्याला, कारण की आपलं मन इतकं बेचैन असतं, इच्छांनी भरलेलं असतं, है ना. मग त्यासाठी तप काय आहे, की आपण जे मिळतं आपल्याकडून समाधानी राहायला पाहिजे. हे समाधानी केव्हा असं माहिती आहे का? आपण सिक्रेट सांगू का? हो म्हणा बरं, अनम्यूट करा आणि हो म्हणा. मी तुम्हाला अनम्यूट करायला हे करतो. मी अनम्यूट करू शकता. हो गुरुजी. आपण आयुष्यामध्ये समाधानी तेव्हाच राहू जेव्हा आपण कृतज्ञ राहू. ओके. आपल्या जीवनामध्ये असं बरंच काय काय भगवंतांनी दिलेलं आहे, पण आपण काय करतो माहितीये का? आपण अशा गोष्टींचा विचार करतो जे आपल्याकडे नाहीये, आणि म्हणून आपण कधीच समाधानी राहणार नाही जर आपण त्या गोष्टींचा विचार केलाय. पण जरा आपण असा विचार करू, अरे भगवंतांनी मला इतकं सारं दिलेलं आहे, तर मग आणि ते लिहून काढा. तर हे तुमचं होमवर्क आहे बरं आज. असे 21 गोष्ट लिहा तुम्ही. 21 गोष्ट तुम्हाला सगळ्यांना लिहायचं आहे तुमच्या वहीमध्ये, की मला असं भगवंतांनी काय-काय दिलं. 21 गोष्टी. मी खूप कमी सांगतोय बरं का. तुमची ती वही संपणार नाही एवढं भगवंतांनी दिलंय आपल्याला. आणि मग तुम्ही विचार करा, किती सुखी राहाल तुम्ही. आणि हे रोज करायचंय. तर सुरुवातीला 21 लिहिण्यापेक्षा फक्त 10-10 रोज रात्री झोपण्याच्या आधी आणि सकाळी उठल्यावर. हे 2 गोष्टी करायच्या, की थँक यू म्हणायचं फक्त. कोणाला? भगवंतांना. थँक यू कृष्ण. कोणी सकाळी उठूच शकत नाही. सकाळचा सूर्य पण बघू शकत नाही. आपण आज उठलेलो आहे सगळेजण. आपले इंद्रिय शाबूत आहेत. हात, पाय, डोळे सगळं शाबूत आहे. आपण ह्याला किती कृतज्ञ असलं पाहिजे, विचार करा. आपण कार्य करू शकतो. काहींना तेही लाभ होत नाही. किती अपंगत्व असतं लोकांना. अशा लोकांना विचारा ज्यांना हात पाय नाही आहेत, है ना, आणि आपल्याला आहेत. मग आपण किती कृतज्ञ असलं पाहिजे, है ना. आपण काही क्षुल्लक गोष्टींच्या मागे धावत आणि असमाधानी राहतो, है ना. पण कित्येक लोकांना ते पण मिळालेलं नसतं, है ना, आणि तरी त्यांनी सुखी पण असतात कधी कधी. तर आपण जेव्हा मनाचं समाधान तेव्हाच भेटणार जेव्हा आपण आपल्या आयुष्यामध्ये नेहमी कृतज्ञ असू. ठीक आहे. आणि जरी मला एखादा कष्ट करूनही, सगळं करूनही ते मिळत नसेल, तर ते माझ्या नशिबीच नाही असं समजून पुढे जायचं आहे. त्याच्यासाठी आपण काय म्हणतो ना, शोक करत बसायचं नाहीये, है ना. आपल्या कर्माप्रमाणे आपल्याला कर्मफळ मिळणारच आहे, है ना. आणि हे समजून घ्यायचं आहे आपल्याला, आणि त्याच्याप्रमाणे आपल्याला समाधानी पण राहायचं आहे तितकंच जीवनामध्ये. मग बघा तुम्ही किती सुखी राहणार. काय टेन्शनच नसणार ना. नो टेन्शन, है ना. टेन्शन कसलं घ्यायचंय? तुम्हाला मी सांगितलंय टेन्शन कुठलं घ्यायचंय. घेऊ नका. म्हणजे दिस इज अ पॉझिटिव्ह टेन्शन बेसिकली. तर आपल्या पुढच्या जन्माचं आपण काय करू? है ना. आपल्याला पुन्हा या भौतिक जगात यायचं नाही. याचं टेन्शन आपल्याला आत्तापासून घ्यायचं आहे. मृत्यूची तयारी आपण करत आहोत का? है ना. ते टेन्शन खूप छान टेन्शन आहे. है ना. असं. सरळपणा. परत सरळपणा बघा दोनदा आला. आता ह्या श्लोकमध्ये पण आला सरळपणा. है ना. ते सांगितलं सिंपल लिव्हिंग, हाय थिंकिंग. गांभीर्य. गांभीर्य म्हणजे ग्रॅव्हिटी. ग्रॅव्हिटी कधी येते माहिती आहे का आपल्यामध्ये? जेव्हा आपण इंद्रियांवर संयम ठेवतो ना, तेव्हा आपल्यामध्ये गांभीर्य येतं, है ना. आणि गांभीर्य म्हणजे असं नाही की तो एकदम असा सिरियस आहे आणि कोणाशी बोलत नाही, एकदम रिझर्व्ड असतो, असं नाही. दॅट इज नॉट ओके. एक्सटर्नल वन ऑफ द सिम्पटम्स मे बी असेल पण नसेल पण. दॅट्स नॉट द एक्झॅक्ट सिम्पटम्स. गांभीर्य म्हणजे वन हू इज कंट्रोल्ड इन हिज सेन्सेस. ओके. जो आपल्या इंद्रियांवर खूप नियंत्रण, तो गंभीर आहे पुरुष. आत्मसंयम. परत आत्मसंयम, है ना, त्याच्याच निगडीत शब्द आहेत, है ना. आणि भावशुद्धी. भावशुद्धी आपल्याला रोज नियमितपणे दैनंदिन जीवनामध्ये आपण जप जेव्हा करतो तेव्हा आपले भाव शुद्ध होऊन जातात. शास्त्र वाचतो तेव्हा भाव शुद्ध होतात. आता आपल्याला जे प्रोसेस दिलेलं आहे श्रील प्रभुपादांनी, तर आपण ते फक्त, आणि सोपं आहे ते. सकाळी उठून जप करा, शास्त्र वाचा, भक्तांचा संग घ्या. इतका सोपा प्रोसेस आहे. कुठेच आपल्याला मिळाला नसेल असा प्रोसेस. आणि हे केल्यानेच आपल्याला हे सगळं ऑटोमॅटिकली मिळू शकतं. एवढी पण टेन्शन घेण्याची गरज नाही. हे कसं मिळवू मी? हे पण आपल्याला आरामात मिळणार आहे. ओके. नेक्स्ट. भौतिक लाभाची आकांक्षा न ठेवणाऱ्या व केवळ परमेश्वरापर्थ्यत काम करण्यात युक्त असलेल्या मनुष्याने दिव्य श्रद्धेने केलेल्या त्रिविध तपाला सात्विक तप असे म्हणतात. आता हे झालं भौतिक लाभाची आकांक्षा न ठेवणारा.
आता सात्विक तप आणि केवळ परमेश्वरा प्रत्यर्थ कर्म करण्यात युक्त असलेल्या मनुष्यांनी दिव्य श्रद्धेने केलेल्या या त्रिविध तपाला सात्विक तप असे म्हणतात. ओके. आता बघा, सत्कार, मान आणि पूजा व्हावी म्हणून दंभाने जे तप केलं जातं या तपाला राजसिक तप असे म्हणतात. बघा, मला हार घालावा, माझी पूजा व्हावी, माझं मान व्हावं, सेल्फी काढतात ना लोक, तर असं दिस इज नॉट द राईट वे ऑफ डुईंग तपस्या. ओके. अशी तपे अस्थिर आणि क्षणिक असतात आणि आत्मपीडा करून किंवा इतरांची विनाशार्थ अथवा इतरांना व्यथित करण्यासाठी मूर्खपणाने जे तप केले जातात असे तामसिक तप असे म्हणलेलं आहे. ओके. तर असे तप करू नये. कर्तव्य म्हणून योग्य व्यक्तीला योग्य स्थळी, वेळी आणि काळी प्रतिउपकाराची अपेक्षा न करता दिलेल्या दानाला सात्विक दान असे म्हटलेले आहे. ओके. परंतु जे दान प्रतिउपकाराची अपेक्षा ठेवून फळाची आशा ठेवून किंवा संकुचित वृत्तीने दिले जाते त्या दानाला राजसिक दान असे म्हटलेलं आहे. ओके. हे झालंय आपलं ना. ओके. चॅरिटी. ओके. दान. ओके. इथं आलोय आपण आता. आणि अयोग्य स्थळी अकाली अपात्र व्यक्तींना आणि अनादराने तसेच अवहेलना पूरक दिलेल्या जाणाऱ्या दानाला तामसिक दान असे म्हटलेलं आहे. है ना. बघा, मी थोडं वाचतो त्याच्याप्रती. ते काय म्हणतायत बेसिकली. मद्यपान अथवा जुगार याकरिता केलेल्या दानाचा या श्लोकामध्ये निषेध केलेला आहे. अशा प्रकारच्या दानाला तामसिक दान म्हटले जाते. असे दान लाभप्रद तर नसतेच, उलट पापी लोकांना मात्र प्रोत्साहन मिळते. त्याचप्रमाणे जरा मनुष्याने योग्य व्यक्तीला अनादराने व अवहेलनापूर्वक दान दिले तर अशा दानालाही तामसिक दानच म्हटलेलं आहे. आणि राजसिक दान म्हणतात की दान हे कधी कधी स्वर्ग लोकप्रत उन्नत होण्याकरता तर कधी कधी महत् प्रयासाने केले जाते आणि त्याबद्दल मी कशाकरिता इतकी संपत्ती व्यर्थ केली असा पश्चाताप केला जातो. काही वेळा वरिष्ठांच्या विनंतीला बाध्य मानून दान दिले जाते. या प्रकारच्या दानाला राजसिक दान म्हटलेलं आहे. तर हे खूप छान विवरण दिलेलं आहे. तुम्ही पण वाचा. मी ऍक्च्युली वाचून काढतो तुमच्यासाठी, पण इट्स व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट फॉर ऑल ऑफ अस टू नो दिस ऍस्पेक्ट्स. तर यज्ञ, दान आणि तप. पण बेस्ट चॅरिटी मग कुठली आहे? सर्वात उत्तम चॅरिटी कुठली सांगितलेली आहे? है ना. तर कर्तव्य म्हणून योग्य व्यक्तीला योग्य स्थळी, वेळी, काळी आणि प्रतिउपकाराची अपेक्षा न करता दिले जाणं सात्विक दान म्हटलेलं आहे. आणि सर्वात उच्च दान म्हणजे आपलं जे भक्तिमय जीवन आपण जे जगत आहोत आणि किंवा जगतो आणि भगवंतांची सेवा करतो आणि जे काही आपण कर्मामध्ये आपल्याला फळश्रुती मिळाली ते फळ भगवंतांना अर्पण करतो, हे सर्वात सर्वोच्च दान असं मानलं गेलेलं आहे. ओके. आणि म्हणून ह्याच्यामध्ये आपण काय लूज करणार नाही आहोत असं समजू नका. अरे मी सगळं फळ मिळून सगळं भगवंतांना माझ्याकडे काय असणार आहे असं काही काहींना वाटेल, पण इच्छा म्हणजे मनामध्ये हा डाऊट येईल. तर असं नाही आहे ते, है ना. फॉर एक्झाम्पल, एखादा छोटा मुलगा आहे, त्याला वडीलच चॉकलेट देतात, पण तो चॉकलेट जरा अर्ध तोडून वडिलांनाच परत देतो, तर वडिलांना किती आनंद वाटणार आहे, है ना. तर असंच काय आहे आपलं नातं आणि भगवंतांचं, है ना. भगवंतांना पण खूप आवडणार आणि भगवंत प्रचुर मात्रामध्ये आपल्याला देतच आहेत, असं नाही की नाही देत आहे, पण आपण त्याचं ऋणी असलं पाहिजे, कृतज्ञ असलं पाहिजे, है ना. लाईक दिस. तर भगवंत सांगतात या श्लोकमध्ये, सृष्टीच्या आरंभापासून ओम तत्सत हे 3 शब्द परमसत्याचा निर्देश करण्यासाठी योजले जातात. वेदोक्त मंत्राचे उच्चारण करताना आणि परब्रह्माची संतुष्टी प्रित्यर्थ यज्ञ करताना ब्राह्मण या निर्देशाचा उपयोग करीत असतात. ओके. तर सगळं जे आहे, सगळ्यांचा भोग करता हे साक्षात भगवंत आहेत, है ना. आणि हे आपल्याला जेव्हा कळतं तेव्हा आपण सगळं त्यांच्या प्रसन्नतेसाठी करतो. आपण हे आता सगळं जे बघितलं, विविध गुणांमध्ये जे आपण कार्य करतो, तप करतो, यज्ञ करतो, दान करतो, हे सगळं आपण कसं केलं पाहिजे? सत्वगुणामध्ये केलं पाहिजे. रजो आणि तमोगुणाच्या प्रभावाने करून जरा आपण हे सगळं केलं तर ह्याच्यामध्ये आपल्याला समाधान तर मिळणार नाहीच आहे, परंतु आपल्याला अजून आपले दुर्गुण तर वाढणार आहेत, आसुरी वृत्ती वाढणार आहे आणि बरेच जणांना त्याचा त्रास पण होणार आहे आपल्याला पकडून. आणि म्हणून
ह्या सगळ्यांचा उपभोग हा सगळ्यांचा भोग करता कोण आहे? ह्या सगळ्या कर्माचं जे आपण करत आहोत ते सगळे भगवंत आहेत. आणि हेच सांगितलेलं आहे भगवंतांनी. तर आपण प्रत्येक ह्याचा अर्थ बघणार आहोत. ओम, तत् आणि सत. ओके. तर ओमचा आधी अर्थ बघूया. म्हणून परमेश्वराची प्राप्ती करण्यासाठी शास्त्रोक्त विधिविधानुसार यज्ञ, दान आणि तप करणारे ब्रह्मवादी या सर्व क्रियांचा ओंकारापासून आरंभ करतात. ओके. ओम तद्विष्णू परमं पदम, है ना, ऋग्वेदमध्ये दिलेलं आहे हे सगळं. तर श्री विष्णूंचे चरणकमल म्हणजे भक्तियोगाचे परमोच्च परिपूर्ण सार आहे. आणि भगवंतांप्रित्यर्थ सर्व कर्म केल्याने सर्व कर्मांची निश्चितपणे पूर्णता होते. मी तुम्हाला एक उदाहरण दिलेलं, मुळाला पाणी घातलं की अखंड झाडाला पाणी जातं. तसंच भगवंतांना जेव्हा आपण सेवा करतो तेव्हा आपण सगळेच सुखी राहू, कारण की तेच भगवंत सगळ्यांच्या हृदयामध्ये स्थित आहेत. आणि तेच एकमेकांना प्रेरणा देतात की हा बाबा तू ह्याची हे कर, तू ह्याचं भलं कर, वॉट एव्हर इट इज, लाईक इट्स ऑल कनेक्टेड. इट्स अ बिग वेब, जसं की इंटरनेटचा वेब असतो ना कनेक्टेड, तसं. तर हे आपल्याला कळालं पाहिजे. नेक्स्ट इज फळाची इच्छा. ओम, आता हे तत्. ओके. तत्त्वमसी त्वमेव प्रत्यक्षम, ते सगळं श्लोक आहेत ना वेगवेगळे. फळांची इच्छा न करता मनुष्याने तत् शब्दांद्वारे यज्ञ, तप आणि दान इत्यादी विविध क्रिया कराव्यात. भौतिक जंजाळातून मुक्त होणे हाच एक दिव्य क्रियांचा उद्देश आहे. आध्यात्मिक स्तरप्रत उन्नत व्हायचे असल्याने व्यक्तीने भौतिक लाभासाठी कर्म करू नये. भगवत धामाची प्राप्ती करण्याकरताच कर्म केले पाहिजेत. जे पण आपण करतो इथे ते आपण भगवत प्राप्तीसाठी केलं पाहिजे. म्हणजे आपलं स्वधर्म, आपलं ऑक्युपेशनल ड्युटीज, आपलं फॅमिली, आपलं जॉब, आपलं जे काही आपण आहे, तुम्ही हाऊसवाईफ असाल किंवा एखादा इंजिनियर असाल, डॉक्टर असाल किंवा बिझनेसमॅन असाल, मंत्री असाल, कोणी असाल, टीचर असाल, काही आपले जे कर्म आहेत त्याचा उद्देश काय असला पाहिजे, हे मी करणार आहे. पण हे कशासाठी करणार आणि कसं करणार आहे? भगवंतांना प्रसन्न करण्यासाठी, जेणेकरून ह्या कर्माच्या द्वारेच मी भगवत प्राप्ती करेन. हे विचार मनात ठेवूनच केलं पाहिजे, है ना. तत् ह्याचा अर्थ तो. आणि तत् सतचा अर्थ काय? परमसत्य हे भक्तिमय ज्ञानाचे उद्दिष्ट आहे आणि ते सत या शब्दाने निर्दर्शले जाते. अशा यज्ञकर्त्यालाही सत असे म्हटले आहे. तसेच हे पार्थ, परब्रह्माच्या संतुष्टी प्रित्यर्थ केला जाणारा यज्ञ, तप आणि दान आदी कर्मांनाही सत असे म्हटलेलं आहे. तर जे कार्य भगवंतांसाठी केलं जातं, त्यांच्या प्रसन्नतेसाठी केलं, त्याला सत म्हणतात. ओके. ओम तत् सत. ओके. असतो मा सत गमय, आपण म्हणतो ना तो श्लोक. परत मी एकदा हे करेन, रिपीट. का म्हटलेलं आहे? कारण की आपण हे सगळं सत प्राप्त करण्यासाठीच तर करत आहे. सत म्हणजे भगवंत पण म्हणलेलं आहे. ओके. तर ही अशी हे आहे. तर अश्रद्धधाय हुतं दत्तं तपस्तं कृतं च यत् असदित्युच्यते पार्थ न च न च तत्प्रेयत्य नो इह एनिथिंग डन ॲज सॅक्रिफाइस. मी मराठी वाचतो. परमेश्वरावरील श्रद्धेविना यज्ञ, दान आणि तप म्हणून जे काही केले जाते ते अनित्यच आहे. अशा कर्माला असत म्हटले जाते आणि ते या जन्मी तसेच पुढील जन्मी सुद्धा व्यर्थच ठरते. तर आपण हे जे काही कर्म करतो, यज्ञ करतो, दान करतो, तप करतो. आपण यज्ञाचे वेगवेगळे प्रकार बघितले, दानचे वेगवेगळे प्रकार बघितले, तपाचे वेगवेगळे प्रकार बघितले, है ना. तर हे सगळं जे आपण करतो, जरा ह्याच्यामध्ये परमेश्वर नसेल तर ते सगळं व्यर्थ आहे. ह्या जीवनात पण आणि पुढच्या जीवनात पण, है ना. सगळं व्यर्थ आहे. त्याला काही म्हणजे व्हॅल्यू नाही राहणार. इट्स लाइक अ बिग झिरो. ओके. बट दॅट झिरोला एक जोडला तर त्याची व्हॅल्यू वाढते ना. तुमच्याकडे 1000 झिरो असतील, त्याची काही व्हॅल्यू नाहीये. पण त्या 1000 झिरोंच्या पुढे आधी एक लावला तर काय व्हॅल्यू येईल त्याची. आणि तो एक म्हणजे भगवंत, परमेश्वर. ओके. त्याला जोडायचं आहे आपल्याला. म्हणून खूप सोप्पा मार्ग भगवंत आपल्याला सांगतात. आता हे सगळे चॅप्टर जे आहेत 18वा अध्यायापर्यंत, 13वा पासून ते 18वा, भक्ती आपण कशी करायची हेच भगवंत सांगत आहेत आपल्याला, किती किती सरळपणे, है ना. आणि आपल्याला हे कोणालाही सहज शक्य आहे बेसिकली. तर आपण एक क्विक रिव्हिजन करूया. आज आपण काय काय डिस्कस केलं. आपण आधी डिस्कस केले की आपण आपली श्रद्धा कशी असेल, लोकश्रद्धा असावी का शास्त्रश्रद्धा असावी. नंतर आपण यज्ञ, दान, तप हे बघितलं, कसं कसं असलं पाहिजे.
आणि सर्वांचा भोक्त करता कोण आहे हे पण आपण बघितलं. ओके. तर आता कोणाचे काय प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता मला. मी तुम्हाला अनम्यूट करतो. प्रणाम गुरुजी. येस श्रुतीजी बोला. काय नाही, मला असं विचारायचं होतं की आपण जे पण कर्म करतो ते भगवंताला अर्पण करून कर्म करायचे का? बरोबर, बरोबर. जे पण, जे काही पण. पण. काही पण म्हणजे काही पण, सगळंच. म्हणजे मनात असं विचार करायचा की हे केल्याने भगवंत खुश होईल, तर ते करायचं. येस. है ना. फॉर म्हणजे एक्झाम्पल आता तुम्ही जेवण तुमच्या आई-वडिलांना बनवतो. काहीतरी तुम्ही तुमच्या आई-वडिलांची सेवा करता, है ना. हं, तर का? हं, कारण की त्यांना जे प्रसन्न होईल त्याची सेवा करणार ना त्यांची. ते विचार हं, करून त्यांची सेवा करणार आहे. है ना. हं. तसंच आपल्याला पण आपलं जीवन जगायचं आहे. अखंड जीवन आपलं तसं आपल्याला जगायचं आहे. मगच आपण त्या परमेश्वराला गाठू शकतो आणि शुद्ध होऊ शकतो या जीवनातच. म्हणजे सिंपल वस्तू, जर मी जेवण बनवते, मी तर मला भूक लागली म्हणून मी जेवण बनवते, हो. सगळ्यांसाठी जेवण. पण बॅक ऑफ द माइंड असं पाहिजे की मी हे जे जेवण बनवते ते भगवंतांसाठी बनवते. व्हेरी गुड. यू भगवंतांना अंडरस्टूड. खुश करायला येस. बनवते. अमेझिंग. काँग्रॅच्युलेशन्स श्रुतीजी. तुम्हाला कळालेलं आहे. मस्त. आता हेच तुम्हाला सगळ्यांना सांगायचं. तुम्ही टीचर आहात माहिती आहे मला. आहे की नाही? ओके. जयाजी, तुम्हाला डाऊट आहे का? हरे कृष्णा. येस. आवाज येतोय? हो, येतोय माताजी बोला. हा. प्रभूजी, तुम्ही सांगितलं की 3 तासापूर्वी बनवलेलं जेवण शिळं होऊन जातं. ओके. मी त्याचं हा. विवरण पण दिलंय तर तुम्हाला. प्रभूजी मी जॉबला हो. प्रभूजी मी जॉबला जाते. हं, तर मी हं. सकाळचा भोग भगवंतांना गरम ठेवते, म्हणजे ताजा ठेवते. संध्याकाळचा भोगही ताजा ठेवते. फक्त बरोबर. दुपारी मी काय करते, सकाळी पोळ्या बनवते. जो सकाळी भोग दाखवते त्या पोळ्या आम्ही डब्याला घेऊन जातो सगळे, आणि बाकीच्या पोळ्या मी वेगळ्या ठेवते. तो आम्ही दुपारी भोग दाखवतो. पण हं, हं. प्रभूजी, जर जॉबला जाऊन 3 तासाच्या आतमध्ये स्वयंपाक कसा होईल? दुपारचा भोगचा प्रॉब्लेम आहे. मग तुम्ही तसंच कमिटमेंट घ्या. हे बघा माझ्याकडे राधाकृष्णाचे अर्चविग्रह आहेत. ओके. माझ्या लग्नाच्या आधी मी हो. एकटा कुकिंग करायचो. आणि तेव्हा मी काय कमिटमेंट केलं, माझं पण तेव्हा मला पण बाहेर जावं लागत असे जॉबसाठी. ओके. आता सगळं ऑनलाईन झालं, वेगळी गोष्ट आहे. पण तेव्हा मी काय कमिटमेंट दिलेली, की मी एक वेळ भोग दाखवेन दिवसातून. ओके. आणि ओके. तसं कमिटमेंट आपण घेतो ना, त्याप्रमाणे वागायचं. जरा तुम्ही कमिटमेंट घेतली आणि तुमच्या व्यवसायामुळे ते जमत नसेल, तर मग कशाला उगाच तसं व्यंजन करायचं? तुम्ही स्वतःलाच ते ओढून घेतात ना मग. तर भोग दाखवायचं भगवंतांना केव्हा पण फ्रेशच. शिळं भोग कधी भगवंतांना दाखवायचं नाही. ओके. प्रभूजी, मी 2 वर्ष झालं 3 टाइम भोग ठेवते भगवंतांना. हं. फक्त दुपारचा भोग मी त्या पोळ्या वेगळ्याच काढून ठेवते. म्हणजे बनवतानाच 2 भांड्यामध्ये बनवते. त्या पोळ्याला कोणी स्पर्श पण नाही करत. फक्त पोळ्या. दुपारचा भोग दुधाचा असतो प्रभूजी. ठेवू शकता, असं दूध काही हे प्रॉब्लेम ताजंच नाही. असतं. पण तेच बेसिकली कसं आहे, आफ्टर ऑल इट इज नेचर. नेचर विल ॲक्ट इट्स ओन वे. यू गेटिंग इट राइट? हो, बरोबर. तुम्ही तुम्ही तुमचा भाव चांगला आहे त्याच्यामागे माताजी. मला माहिती आहे. तुमचा भाव खूप चांगला आहे. पण आता तुम्हाला माहिती आहे आणि मला माहिती आहे आणि इथे बसलेल्या सगळ्यांना माहिती आहे, की ते शिळं आहे. बस सिंपल. है ना? ते 3 तासाच्या वर झालंय म्हणजे ते अन्न शिळंच मध्ये मोजलं जातं बेसिकली. है ना? बाकी काही नाही. ऑफकोर्स ते पण कोणी प्रभूजी असं खाल्लेलं नाही, म्हणतात ग्रहण की केलं नाहीये. भगवंतांना भगवंतांना ठीक आहे, सगळं चालतं. हो. ते भगवंत आहेत. मी इथं आपली गोष्ट करतोय. ठीक आहे ना? नाही. भगवंतांना असं मी म्हणतात तेच म्हटलं तुम्हाला. भगवंतांना की भगवंतांना तुम्ही भगवंत अर्पण करा. मला काही प्रॉब्लेम नाही. मी ते हं. सांगितलं. तुम्ही अर्पण करू पण शकता. इथे हे बघा, हे चॅप्टर आपल्यासाठी आहे. 14वा आणि 17वा अध्याय हो, आहे. हे आपल्या साधकासाठी. हो, आपण साधक आहोत माताजी. साधकामध्ये आपण आपली लेव्हल ना आधी खाली आहे आपली. है ना? हो, आणि आपण खूप स्ट्रगल करत आहोत. संघर्ष आपल्या जीवनामध्ये एवढे आहेत. साधं उठायला पण आपल्याला संघर्ष करावा लागतो सकाळी. माहिती आहे का तुम्हाला? है की नाही? हो, हे इथं हो. बसलेल्या सगळ्यांना मंजूर असेल, है की नाही? आम्ही जे आता बोललो, है की नाही? तर आपण जे अन्न ग्रहण करतो. आता एक सिंपल गोष्ट आहे. मी आता इथे तुम्हाला सांगतो, सकाळी संध्याकाळी तुम्ही सूर्यास्ताच्या आधी प्रसाद ग्रहण करा. मग बघा तुम्ही सकाळी लवकर उठणार नाही तर नाही. आय विल गॅरंटी यू. हो, प्रभूजी. हो, माहिती आहे. सूर्यास्ताच्या आधी जर हो, तुम्ही प्रसाद ग्रहण केलं, तुम्हाला आरामात 2-3 तास भेटतात झोपण्याच्या आधी. सो बिफोर गोइंग टू बेड 2 अवर्स युअर स्टमक शुड बी एम्प्टी ॲक्चुअली.
पण आपण काय करतो, हो. प्रसाद घेतो आणि मग बेडवर जाऊन झोपून जातो. मग दॅट इज रॉंग ऍक्च्युअली. बऱ्याच जणांची सवय रात्री 11 वाजता 10 वाजता डिनर होतं लोकांचं. आणि आता ह्याला कारण जॉबचं देणार आहेत लोक, मला माहितीये. ऑक्युपेशनचं देणार आहे कारण, मला माहितीये. बट ते लाईफस्टाईल कोणी बनवून घेतली? आपण बनवली. भगवंतानी बनवली नाही ती लाईफस्टाईल आपली. कळतंय का हो. तुम्हाला? आणि हे आपण हे कोडं आपण सोडवायचंय. मग जर आपण बनवली आहे ती लाईफस्टाईल, तर आपण त्याचा कोडं सोडवायचं की आपल्याला काय हितकारक आहे. उद्या माझी चेतना मला चांगली ठेवायची आहे बाबा. आणि मी माझ्या आहाराबद्दल तर खूप स्ट्रिक्ट आहे, माहिती आहे का. आमच्या घरी पण कधी कधी शिळं असतं, पण मी ते शिवत पण नाही त्याला. मला नको म्हणतो, मला नको आहे ते. आणि मग मी ते कोणत्या पशुला वगैरे देतो, कारण की त्याला तरी चांगलं हे होईल, किंवा झाडात टाकतो कोणी नसेल तर. पण ते ग्रहण केले की कशाला आपलं चेतना हे करायचं, है ना. आणि मी सगळ्यांना पण हेच सांगतो का, कारण की मग दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. सर्वात मोठं काम इथं आहे आपलं चेतनेमध्ये. त्याच्यासाठी आपल्याला टेन्शन हो. घेतलं नाही. आपण बरेच दुसऱ्या गोष्टींचं टेन्शन घेतो. ही माझी भाजी बनव आज घरात राहिली आहे, ती संपली नाही तर मी काय करू. माझी पोळी राहिली, ती संपली नाही तर काय करू. त्याचं टेन्शन घेऊन काय होणार आहे आपण, है ना. असं. येस. नेक्स्ट. प्रभूजी असं म्हणतात, भगवंतांना भगवंत समजू नका, आपलं एक रिलेटिव्ह समजून प्रेम करा. तर प्रभूजी, मी माझ्या मुलांना 2 टाइम नाही जेवण, मी 3 टाइम कमिटमेंट मी माझ्या मुलांना, पण मी भगवंतांना मग का उपाशी ठेवू एक टाइम? मी तेच मी म्हणलं, भगवंतांना भगवंतांना द्या 3 म्हणलं टाइम. मी. तुम्ही भगवंतांना द्या, तुम्ही, नो प्रॉब्लेम. ओके. ओके, ओके. हो प्रभू. नेक्स्ट. प्रभूजी, एक प्रश्न असा होता, तुम्ही सांगतात की जे काय करायचं ते भगवंताला सेंटरमध्ये घेऊन म्हणजे करायचं, जे त्यांच्या प्रसन्नासाठी. पण जग तर स्वार्थी आहे. स्वार्थ असेल तर ते करणार, नाही तर नाही करणार. मग भगवंतासाठी कसं काय म्हणजे ठीक आहे, ते आम्ही अंमलात येऊ, पण जे जे कोणी काहीही करतो ते स्वतःच्या स्वार्थापोटी करतो. आणि ते नाही करायचं आहे आपल्याला स्वतःच्या स्वार्थापाठी. आपण एवढं मोठं भगवद्गीता डिस्कशन त्याच्यावरच केलेलं आहे आतापर्यंत, है की नाही. पण स्वतःच्या हे जग तर स्वार्थापोटी करायचं नाहीये स्वार्थापोटीच आणि ते चालतो ना. भगवंतांसाठी करायचं आहे. हाच तर मोठा डिस्कशन चालू आहे इथे. का? कारण की तो भोग करताय. भोक्तारम यज्ञ तपसा सर्व लोक महेश्वरम सुहृदम सर्वभूतानाम ज्ञात्वा माम शांतिम पृच्छति. आणि जेव्हा आपण आपल्या स्वार्थासाठी करतो, तेव्हा आपण प्रसन्न आणि सॅटिस्फाईड, समाधानी राहणार नाही. कारण की ते कधीच आपण तो जे आपण आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी जेव्हा करतो, तेव्हा आपलं सॅटिस्फॅक्शन कधीच मिळणार नाही. कारण की जेवढं तुम्ही या भौतिक जगामध्ये स्वतःसाठी सॅटिस्फॅक्शन भोगायला जाणार, तेवढाच त्रास तुम्ही घेणार आहात तुमच्यासाठी. पण तुम्हाला आता क्षणिक हाच आनंद कर्म वाटेल, करतो. क्षणिक आनंद वाटेल. चला, मी हे पाणीपुरी खाल्ली, मला आनंद वाटला, पण त्याच्यामुळे त्रास जो होणार आहे तो वेगळा आहे पुढे. ओके. असं पण मी जस्ट उदाहरण दिलं पण बरं का. जसं असं. हो, पण समजा मला आता गोरगरिबांना काय द्यायला आवडतं, ते मला आवडतं, त्याच्याने मला हॅपीनेस भेटतं, हे माझं स्वार्थ आहे. म्हणजे मी भगवंतासाठी नाही करते, मला जे आवडतं त्याच्यासाठी करते ना. मग तेच तुम्हाला आवडतं, चांगली गोष्ट आहे, तुम्हाला आवडतंय ते. पण तुम्ही ते भगवंतांना सेंटरमध्ये ठेवून केलं पाहिजे कुठलंही ऍक्टिव्हिटी. आता दान देणं मी म्हटलं, सर्वोत्कृष्ट दान काय आहे ते पण आपण डिस्कस केलं, है ना. दान द्यायचं. तुम्ही जर एका भिकारीला 100 रुपये दिले, सपोज तुमच्या पैशाने तो पुढे जाऊन सिगरेट आणि दारू पिला, त्याचं कर्म तुम्हाला लागणार आहे. तुम्हाला आनंद वाटेल की मी त्याला पैसे दिले, मोठं कर्म केलं मी, दान कर्म. पण त्या कर्माचं काय फळ तुम्हाला मिळालं? तुम्हाला त्याचं कर्म लागलं दारूचं. त्यांनी दारू पिली, पण तुम्हाला त्या दारू पिण्याचं तुम्ही भागीदार झाला त्याचे. कळालं? म्हणून आपण सतर्क राहायला पाहिजे की आपण दान द्यायचं, पण ते कोणाला द्यायचं, है ना. आपण कुठं पाहायला जाऊ ते काय करतोय? आपलं इच्छा झाली हा, त्याला एक्झॅक्टली. द्यायचं, आपण आपण कुठे देऊन पाहिलं टाकलं. जाऊ. म्हणून हे विचार, बुद्धी त्यासाठीच तर दिली आपल्याला. हे सगळं विचार करूनच दान द्यावं. कोणालाही दान देऊ नये. म्हणून आपल्याला माहितीच नाही तो काय करणार, मग कशाला द्यायचं अशा लोकांना दान, है ना. पण तुमच्याकडे आपली तेवढी नियती दया चांगली असेलच असते. ना जरा लोकांवर करायची, तर त्याला हरे कृष्ण महामंत्र म्हणायला लावा. ती खरी दया म्हणेन मी. हे खरं दान आहे. मी हेच करतो. नाही मला आता जेव्हा बाहेर एखादा भिकारी भेटला ना नाही, रस्त्यामध्ये, मी मला त्याला आधी पण असं प्रसाद कोण देतो आणि त्याला म्हणतो, आधी हरे कृष्णा बोल, मग मी तुला प्रसाद देणार आहे छान. मी खरंच झाला माझं बरं. असं. नाही, म्हणजे मला कोणी रस्त्यात भेटलं म्हातारा माणूस, तर त्याला मी ते पैसे मागतो, तर मी त्याला एखादा जेवणाच्या काहीतरी वस्तू देऊन टाकते. आता आणि त्याला हरे त्याच्यानंतर कृष्णा म्हणायला लावा, बस, सिंपल.
नाही त्याच्यानंतर ते ते पितो काय करतो ह्याच्यात मला काय घेणं देणं. म्हणजे मी काय त्याच्या मागे थोडी ना फिरू बसते. हा तेच मला ते तुम्हाला भुकतं सांगतोय दिसतं माताजी. म्हणून मी जेवण दिलं संपलं. मी तेच सांगतोय तुम्हाला. तुम्ही जेवण त्याला देताय, जर मी ते जेवणाचा भोग दाखवून प्रसाद बनवला असेल, तर जर तुम्ही त्याला देत असेल, तर त्याचं तर आयुष्याचं भलं होणार आहे ॲक्चुअली प्रसाद त्यांनी खाल्ला तर. आणि दुसरी गोष्ट प्रसाद देण्याच्या मध्ये तुम्ही त्याला हरे कृष्ण म्हणायला सांगायचं. बस सिंपल. है ना? ती खरी दया आहे. ओके. नेक्स्ट पुढचा प्रश्न विशालजी. आणि मग आपले जे पैसे जर आपण कुठे इन्व्हेस्ट करतोय आणि ती जर नॉनव्हेज असतात तर हे पण चुकीचं आहे ना हो. इन्व्हेस्ट. You have to think about it, ए analyze this, your actions analyze and that's your answer basically. Next question विशालजी. हरे हरे कृष्ण प्रभू. हां. हरे कृष्ण प्रभू. हं. येस बोला, हॅलो, बोला. येतोय विशालजी प्रश्न आवाज? विचारा. हो, येतोय आवाज? येतोय, येतोय. एक मनामध्ये असा क्वेश्चन होता की काही ब्राह्मण असं सांगतात गृहदोष आहे, कालसर्प आहे, नारायण नागबली आहे, हे जे पूजा करतात, जसं मंगळ दोष आहे, जसं मंगळ ग्रहावर जावं लागेल. काही वेळेस मानता असतात, शेंडी असतात, जावड असतात खेडोपाडी बरोबर. काही बळी ते हे बोकड वगैरे देतात. ते शास्त्रामध्ये कितपत योग्य आहे? ओके. तर आता तुम्ही मी आता थोड्या वेळापूर्वीच तो श्लोक ऐकवला होता. भोक्तारम यज्ञ तपसा सर्व लोक महेश्वरम. ह्या पूर्ण अख्ख्या ब्रह्मांडाचा लोकाचा ईश्वर कोण आहे? भगवंत भगवंत श्रीकृष्ण. श्रीकृष्ण आहेत. ओके. फॉर एक्झाम्पल आता तुमचं स्वतःचं काम आहे त्यांच्या हो, हाताखाली बरेच देवी देवता सगळे आहेत. ओके. सगळ्यांनी प्लीज म्यूट बरोबर. करा. प्लीज म्यूट करा. मला ना आय रिक्वेस्ट. ओके. तर हे सगळेचे त्यांच्या निदर्शनाखाली कार्य करत आहेत या भौतिक जगामध्ये, हे की नाही? राईट. तर जरा आपण त्या मास्टरकडेच गेलो, जो सर्वात हायरार्कीमध्ये उंच आहे आणि उंच म्हणजे सर्वात श्रेष्ठ आहेत. त्यांच्या हाताखाली सगळे कामं करत आहेत आणि त्यांनीच त्यांना पॉवर ऑफ अटॉर्नी दिलेली आहे. जरा त्यांचंच आपण पूजन करत असू, तर मग आपल्याला हे सगळं करण्याचं काहीच गरज नाही. तेच तर मला सांगायचं आहे तुम्हाला. मी मुळाचा हो. एक्झाम्पल दिला. आपण झाडाच्या मुळाला पाणी घातलं तर सगळ्यांना पोचतं ते. है ना? हे मंगळ ग्रह झालं, राहू, केतू जे काय शनी, शनी लागतो 7.5 वगैरे व्हॉटएव्हर इट इज. है ना? आपण राईट. ह्यांच्यावर भरपूर विश्वास ठेवू. पण हे सगळं कोण चालवते त्यांना पण? भगवंत मेन भगवंतच सोर्स सुप्रीम चालवते. कंट्रोलर. सोर्स तेच आहेत. है ना? शनी देवता हो. पण त्यांचेच भक्त आहेत. हे सगळे हो. कनेक्टेड आहेत. आपल्याला हे माहीत असलं पाहिजे आणि जेव्हा आपल्याला हे माहीत नसतं तर आपण इकडे तिकडे पडतो. है ना? माझ्या घराचा दोष बरोबर. काढण्यासाठी हा करेल काम. माझं घरामध्ये पाणी येत नसेल तर हा करेल काम. पण म्हणजे दिस इज लाइक तसं आपण किती लोकांकडे जाणार मग? विल बी कन्फ्युज्ड. आणि तेच होतंय. म्हणून आपला आपण जेव्हा भगवंतांकडे जातो तेव्हा आपले सगळे समस्याचं काय म्हणतो ना, निवारण होऊन जातं तिथे बेसिकली. निरसन होऊन हो. जातं. आणि आपल्याला ते बघायचं आहे. आणि मग तुमचे जे काही तुम्ही करता ते फॉर एक्झाम्पल आता तुम्ही फॉर एक्झाम्पल श्राद्ध करता. फॉर एक्झाम्पल श्राद्ध आपण जे करतो शास्त्रामध्ये लिहिलेलं हो. श्राद्ध करायचं. भगवंतांनी पण श्राद्ध केलेलं होतं. तर ते करताना पण आपण त्यांचं स्मरण ठेवायचं की जे आपले पूर्वज आहेत त्यांना उत्तम गती प्राप्त होवो. मग त्यांना जेव्हा आपण भोग दाखवतो त्यांना पण आपण प्रसाद द्यायचा विष्णूचा. जेणेकरून त्यांनी जेव्हा विष्णूचा प्रसाद ग्रहण केले की त्यांनी पण मुक्त होतील ह्या सगळ्या भौतिक जगातून. है की नाही? असं. तर बरोबर. जे पण आपण आयुष्यामध्ये कार्य करतो ते आपण हे समजूनच करायचं आणि मग ह्याची सगळी गरज नाही पडणार आपल्याला. ओके. थँक्यू सो मच. येस ओके. मिष्टी विचार बरं प्रश्न तुझा काय? हरे कृष्ण प्रभूजी. म्हणजे माझं काय म्हणणं आहे की आपण जेव्हा कृष्ण भक्तीमध्ये असतो तेव्हा हे काय ब्लॅक मॅजिक नाहीतर काय ते साडेसाती वगैरे असतात ना, ते कृष्ण भक्तीवर कधी प्रभाव नाही पडत. म्हणजे अजिबात का? नाही. कारण की आपण जर का त्याच्यावर जास्त प्रेम दिलं, कृष्णावर प्रेम दिलं की त्याच्यावर नाहीतर आपण काहीतरी त्याच्यावर जास्त विश्वास केला, तर तो आपलं हे करतो म्हणजे आपल्याला तो वाचवतो. पण जर का आपण त्याच्यावर काही केलंच नाही, आपण बोलतो की बाबा ह्याचं काय होणार आहे, मला ह्याचं करायचंय, त्याचं करायचंय. ते सोडून जर का तुम्ही कृष्णामध्ये गेलात तर तेव्हा तुम्हाला कळेल की कृष्णामध्ये काय असतं. म्हणजे तुम्ही बोलतात ना की कृष्ण म्हणजे अट्रॅक्शन, तसं ते होऊन जातं मग.
करेक्ट. सो कृष्णा इज मग ऑल ह्या पॉवरफुल. गोष्टीचा फरक पडत नाही. Correct. Very good. You're having a very good understanding, beta. And this is a very right understanding. तर आपल्याला हेच कळायला पाहिजे की कृष्णा इज द सोर्स ऑफ एव्हरीथिंग. अहम सर्वस्य प्रभवो मत्त सर्वं प्रवर्तते इति मत्वा भजन्ते माम बुधा माम समन्विता. कृष्णाने बोलतात की मीच या भौतिक आणि आध्यात्मिक सृष्टीचा स्रोत आहे. माझ्यापासूनच सगळं आलेलं आहे. है ना? हम्म. तर जेव्हा आपल्याला हे कळतं, तर त्याच्याकडूनच आलं, तर सोर्स कडे गेलं तर आपल्याला सगळंच मिळणार आहे. हे की नाही? एकदा एक छोटीशी गोष्ट हो. सांगतो तुला. ओके. तर एकदा एक राजा होता, त्याचा बर्थडे होता बरं का. तो हत्तीवरून चाललेला आणि त्यांनी डिक्लेअर केलं, आज माझा बर्थडे आहे, तुम्हाला काय मागायचं ते मागा. है ना? मग सगळ्या लोकांना आणि तो असा हे वाटत होता, पैसे पण वाटत होता त्याच्या, म्हणजे सुवर्ण मुद्रा, राजाकडे असतं ना सुवर्ण मुद्रा. तर अशी सुवर्ण मुद्रा पण वाटत होता. मग काही काही जण सुवर्ण मुद्रा घेत होते. एक एक व्यक्ती आले, त्यांनी ना राजाचं बटण मागितलं, मग त्यांनी बटण पण दिलं. आणि मग राजा एका व्यक्तीसमोरून उभा राहिला. तो व्यक्ती राजाकडे असा बघतच होता. तर म्हटलं, अरे तुला काय हवं सांग मला. तर त्यांनी म्हटले की मला तुम्ही हवात. मग राजा म्हटला की अरे जरा मी तुला हवा असेल तर तुला माझ्यावरच राहावं लागेल मित्र म्हणून, है ना. आणि मग त्यांनी त्याला त्याच्या कुठे घेऊन गेला, महलामध्ये घेऊन गेला त्या व्यक्तीला, आणि तो त्याचा मित्र बनून गेला. हो. तसंच. आणि मग त्याला सगळं मिळालं ना. हो. राजाकडे तर सगळंच असतं, है ना. छान छान कपडे, छान छान दागदागिने, सुंदर छान छान जेवण, सगळं त्याला मिळालं, है ना. कारण की तो राजाचा मित्र झाला, है ना. कारण की त्याने सांगितलं, जरा तुला मीच हवा असेल, तुला माझा मित्र बनावं लागेल. आणि मग हो. तुला मित्र जरा तू माझा झालास तर तू कुठे बाहेर नाही राहू शकत, तू माझ्याकडेच राहायला पाहिजे, कारण की तू माझा मित्र आहेस. मग मी तुला हम्म. सगळं देईन तुला, म्हणजे कारण की तू माझा मित्र आहेस. मग तो राजाकडेच राहू लागला आणि तो खुश राहिला पूर्ण जीवन. जसं कृष्णासोबत. हा, तर तसे कृष्ण आपले मित्र आहेत, है ना. कृष्ण हो. आपल्याला सगळं, कृष्ण आता आपल्याला काय असतं, आपण काय करतो, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, पण आपल्याला हो. कृष्ण नको हवं असतं. पण आपल्याला हे ते कृष्णांनाच आहे. मागितलं तर आपल्याला हो. सगळं मिळणार आहे. असं नाही की आपल्याला काय मिळणार नाही. लोकांना काय वाटतं, नाही कृष्ण नाही, आपण कृष्णाला नाही मागायचं, बरं कृष्णाला मागितलं की आपलं सगळं निघून जाईल ना, जे आपल्याकडे आहे ते पण. हो. पण असं नाहीये. ओके. हम्म. कृष्ण हे आपले माता आणि पिता दोन्ही आहेत. ते आपल्याला सगळं देतील, हम्म. आपल्याला जे गरजेचं आहे. आता फॉर एक्झाम्पल तुझे आई पप्पा तुला देतात ना, तुला काय लागेल तर, है हो. ना. इव्हन तू हो. मागण्याच्या आधीच तुला आई पप्पा देतात सगळं, हे की नाही, हो. है ना. असं कसं त्यांना छान कळतं, कारण की त्यांना माहित आहे की तुला हे गरज आहे, माझ्या मुलीला मला द्यायला हो. पाहिजे, तिला हे गरज आहे, कारण की तिला हे मिळालं की ती सुखी राहील, आनंदी राहील, कारण है की ना. त्यांनी आम्हाला छोटेपणापासून मोठ्यापर्यंत त्यांनी आपल्याला पाहिलेलं आहे म्हणून तसं करेक्ट. करतात. एक्झॅक्टली. अमेझिंग, अमेझिंग उत्तर आहे ना, कारण की त्यांनी तुला ओळखतात, तुला काय हवंय. अमेझिंग हम्म. आन्सर, एक्झॅक्टली द सेम वे कृष्णा हॅज सीन अस राईट फ्रॉम द क्रिएशन, डॉन ऑफ क्रिएशन, है ना. ते आपल्याला जाणतात आतून बाहेरून. आपण पण आपल्या स्वतःला एवढं चांगलं जाणत नाही. आपल्याला माहितीये का आपण मागच्या जन्मी काय होतो, नाही माहित, नाही. पण कृष्णाला माहितीये. म्हणून कृष्णाला हो. सगळं माहितीये, आपण कुठल्या कुठल्या योनींमधून आले, आपल्या काय काय इच्छा आहेत. मग तो आपण तेवढंच हो. देणार, आपल्याला काय पाहिजे ते. म्हणून आपण कृष्णाला समर्पित व्हायचंय आणि त्याची आराधना हो. करायची. मग आपले सगळे टेन्शन्स पण दूर होणार आहेत. ओके. थँक यू सो मच मिष्टी. व्हेरी गुड गर्ल. कुठल्या स्टँडर्ड मध्ये असतो? मी 7th मध्ये. व्हेरी गुड. 7th स्टँडर्ड मध्ये. तू रोज जप करतेस? हो. व्हेरी गुड. रोज जप कर. तुला खूप छान त्याचा फायदा होणार आहे आणि असंच भक्तीमध्ये पुढे जा. ऑल दी बेस्ट तुला. हो. तुझ्या आणि अकॅडमिक्स जर मध्ये का पण. आपण आता आणि छान आणि जर अभ्यास का कर. आपण तुझा आता ड्युटी आहे अभ्यास हो. छान करायचा, आणि अभ्यासाबरोबर रोज मेडिटेशन पण करायचं. हो. ओके. म्हणजे आता काय होतं ना, की म्हणजे आपण बोलतो ना, की म्हातारं झालं तर म्हणजे म्हातारं झालं तर तेव्हा करायचं, आत्ता काय तुझी वय नाहीये. पण हं, आपण असं बोलून काहीच फायदाच नाही ना. म्हणजे हं. आपण आत्तापासून केलं तर कसं होतं, की मग मुलांवर म्हणजे जास्त फरक काय पडतो, की ते भक्तीमध्ये असतात म्हणजे ते अभ्यास पण करू शकतात, भक्ती पण करू शकतात. फक्त करेक्ट. ना अभ्यासामध्ये ॲड फक्त कृष्णाला करायचा आणि आपण एंडपर्यंत कृष्णाला जर का आपण ठेवलं ना मनात, हृदयात, तर ते आपण काही म्हणजे आपण ते काही हेच करू शकत नाही. म्हणजे आपण क्वेशनचे आन्सर देऊ शकतो. आपण त्याला कुठल्याही चांगल्या परिस्थितीत नाहीतर घाण परिस्थितीत आपण त्याला वाचवू शकतो. अरे मग ते वाह! आपण आपल्या मनात नाही, कृष्ण आपल्या मनात टाकतो चांगल्या-चांगल्या गोष्टी. अमेझिंग, ते अमेझिंग. व्हेरी नाईस अंडरस्टँडिंग. जसं आपण एखादं भगवंताला फूल अर्पण करायचं असेल, तर आपण फ्रेश फूल अर्पण करतो, हे की नाही? सुकलेलं फूल कृष्ण अर्पण आहे करत तर नाही, है ना?
तसंच आपण कृष्ण आहे तर छोट्या वयातच जेव्हा यंग आणि एनर्जेटिक असतो हो, तेव्हापासूनच आपण कृष्णाची सेवा सुरू केली. म्हातारपणी हो. सगळे हात पाय असे असं करायला आपण काय करू शकतो हो, तेव्हा? हो. साधं आपण हो, काही भगवंतांकडे नाही करू शकत. मंदिरापर्यंत चालत पण नाही जाऊ शकत. हो. तेव्हा भक्ती आपण आपण तेव्हा म्हातारपणी आपण भक्ती करू असं म्हटलं तेव्हा आपल्याकडे शक्ती नसणार आहे, हे की नाही? म्हणून आत्तापासून कृष्ण करायचं आहे तेव्हा कृष्ण आहे तर सगळ्यांना तर काही नाही. कारण की आपण जर का कृष्णाकडे गेलो, एकदाच आपण म्हणजे आपण कृष्णाकडे पाहिलंच नाही तर काय होतं, की बाबा हे असं आहे, हे मंदिर कसं आहे, पंढरपूरचं मंदिर कसं आहे, एकदम इकडे-तिकडे कचरा पडलेला आहे. जर का तुम्ही असं बोललात, तर त्याच्यामागे काय म्हणजे त्याच्यामागे काय रहस्य आहे ना, ते तुम्ही एकदा ऐकेल ना, तेव्हा तुम्हाला कळेल, की ते पंढरपूर असं का झालेलं आहे. असं आहे ते. आणि आपण आणि जर का कृष्ण असेल, तर चांगलं होईल आणि म्हणजे काय होतं ना, की आपण बोलतो, की बाबा कृष्ण म्हणजे कृष्ण खूप चांगला आहे, म्हणजे आपण त्यांच्यावर खूप भरोसा केला ना, तर खूप चांगलं होतं. म्हणजे आपण जसं छोट्या मुलं असतात, ते जास्त फोनवर असतात, टीव्हीवर असतात. जर का आपण फोनमध्ये कृष्णाचं बघू ना, तर काय ऑनलाईन क्लास आपण केले कृष्णाचे. जसं आपण कृष्णाचं म्हणजे जसं आपण ऑनलाईन क्लास करतो, तसं आपण कृष्णाचं केलं, तर आपण जोपर्यंत आपली मृत्यू होत नाही, तोपर्यंत आपण कृष्णाचाच करणार आणि जेव्हा आपली मृत्यू होईल, तर आपण कृष्णाचाच मृत्यूच्या समय आपण कृष्णाचंच नाव घेणार. अजून कोणाचंच नाही होणार आपल्या तोंडामध्ये अमेझिंग. आणि काहीच आपल्या तोंडामध्ये आणि आपण बोलेल ना, जसं की मला ह्याचं म्हणजे मला घराचं हे, मला ते घराचं ते हे. त्याच्यापेक्षा आपण जर का कृष्णाचं घेतलं ना, तसं आपण कृष्णाकडेच जातो. अजून कोणाकडे जातच नाही. थँक यू सो मच मिस्टी. तुला आणि भगवद्गीता कृष्णाने कळालेली आहे. आणि सार्थ. आणि असं कृष्णाने म्हणेन मी. कोणाला असं आणि कृष्णाने असंच फुकट नाही दिलेलं म्हणजे फुकटनी हे म्हणजे जन्म नाही घेतलेला. त्याच्यामागे कारण असतं. त्याला हे सांगायचंय, की तुम्ही माझ्यासारखं करा आणि तुम्ही शिका माझ्याशी, की मी असं करतो. तुम्ही सगळ्यांना म्हणजे तुम्ही भक्तीमध्ये जावा. तुम्ही तुम्ही लोकांना घाण जागेवरती टाकण्याच्या ऐवजी चांगल्या जागेवर टाका. त्यापेक्षा तुम्ही काय करा, तुम्ही म्हणजे तुम्ही भक्तीवर आहेत तर पहिले दुसऱ्यांना बाहेरच्यांना नाही, पहिले तुम्ही फॅमिलीला पहिले भक्तीमध्ये टाका. पहिले एकाला कोणाला भक्तीमध्ये लावून दाखवा. नंतर सगळ्यांना भक्तीमध्ये लावा. मग आपण हे करू शकतो नीट. व्हेरी गुड, व्हेरी गुड. थँक हरे यू सो कृष्ण. मच. थँक यू सो मच मिस्टी. मी असं म्हणेन, की मिष्टीला खरंच भक्ती मार्ग उत्तम कळालेला आहे आणि बघा आपण इथे आज सगळे जमले. तुम्ही सगळे हे आहात म्हणजे विटनेस आहात, की कसं एक लहान मुलगी मिष्टीसारखी या वयातही इतकी तिचे जे विचार आहेत, इतके उंच विचार आहेत. मला खरंच खूप प्रेरणा मिळाल्या आज मिष्टीकडून स्वतः माझ्या भक्तीसाठी. म्हणजे आपण प्रेरणा कोणाकडून पण घेऊ शकतो. म्हणजे असे हिने मागच्या जन्मी तर किती भक्ती केली असेल. आता हिला इतकं छान हिचे विचार असलेत, है ना? तेच मी म्हणू शकेन. ओके. थँक सो मच आणि मिस्टी. प्रभूजी हे तुमचं योगदानच आहे. हे जेवढं 17 अध्यायपर्यंत झालं आपलं, तुमचं योगदान आहे. त्याच्यामुळेच आम्ही त्या नाही, मी मार्गाला तुमचा आलेलो आहे. बस एक सेवक आहे, तुच्छ सेवक, बाकी काही हो. नाही. बाकी काय माझ्या सेवा आहे तुमची सेवा करण्याची. चला थँक सो मच. आणि अजून कोणाचे प्रश्न आहेत का अजून? ठीक आहे, मग आपण इथे कन्क्लूड करूया आज. आणि प्रभूजी असा क्वेश्चन होता, भगवतम केव्हा चालू करणार आहेत भगवंत? येस, आता आपण सगळ्यांनी दुसऱ्या लेव्हलमध्ये सगळ्यांनी एनरोल केलेलं आहे का या बॅचमध्ये? सगळ्यांनी अनम्यूट करा. राईट. हां? हो, केलंय प्रभू. केलंय ना? तर कसं एनरोल करायचंय? तर तुम्हाला लिंक मिळेलच. तुम्हाला लिंक मागच्या वेळेस पाठवली आहे, पण मी पण तुम्हाला लिंक देतो वाटल्यास. ओके. ओके. तर मी तुम्हाला सगळ्यांना लिंक देतो आणि त्या लिंक थ्रू तुम्ही रजिस्टर करा. पण सगळ्यांनी सेकंड लेव्हलवर या. त्याच्यामध्ये आपण भगवद्गीता आणि भागवतम दोन्ही डिस्कशन करणार आहोत. ठीक आहे. आणि सकाळचा जप पण करा. सगळ्यांनी येऊन आपल्याबरोबर 6:30 वाजता सगळे आपण जप करतो रोज. आणि त्याच्यामध्ये अजून एडिशन्स करणार आहोत आपण. मी सांगितलंय कालचा मेसेज पाठवलाय तुम्हाला, की त्याच्यामध्ये आपण फक्त जपच नाही तर एक जपा टॉक म्हणजे आपल्या जपाला थोडं प्रेरणा मिळावी म्हणून आपण एक जपा टॉक डिस्कस करणार आहोत 1-2 मिनिटासाठी आणि मग आपण जप करणार. त्याच्यानंतर आपण प्रभुपादांचा ग्रंथ वाचणार आहे 10 मिनिटासाठी. मग असं थोडं-थोडं, थेंब थेंब तळे साचे म्हणतो ना आपण. तर तसं आपली भक्तीमध्ये पण आपण रोज एक-एक थेंब घालायचा आहे भगवंतांच्या शब्दांचा, भगवंतांच्या कृपेचा आणि आदेशांचा. येस. अमल सुंदरी मॅम, तुम्हाला काही प्रश्न आहेत का? हरे कृष्ण. अमल सुंदरी माते, तुमचे काय प्रश्न आहे का? ओके. येस. तर आपण कन्क्लूड करूया आज. थँक हरे कृष्ण, हरे कृष्ण. हरे कृष्ण.
सगळ्यांनी एकदा जोरात हरे कृष्ण बोला. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे हरे राम 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 हरे राम हरे. राम हरे हरे. Okay, thank you so much. Thank you so ओम much नमः for coming in. And tomorrow is the last session of this हरे session. So please कृष्ण. do come. सगळ्यांनी या आणि शेवटचा अध्यायाचं रस आस्वादन करून त्याचं जे ज्ञान आहे ते ग्रहण करा. कारण उद्याचा चॅप्टर खूप महत्वाचा आहे, कॉन्क्लुजन. आणि कृष्णाने भगवद्गीता इतकी सुंदर कॉन्क्लूड केली. मग उद्याचं थोडंसं सेशन मोठा असणार, कारण की तो चॅप्टरच खूप मोठा आहे शेवटचा. ओके, पण सगळ्यांनी आवर्जून या, मिस करू नका. आणि इथून पुढे पण आपण सॅटर्डे संडे 4 ते 5 असा टाइम ठरवलेला आहे लेव्हल 2चा. ओके, पण लेव्हल 2 मध्ये जाण्यासाठी सगळ्यांनी एक एक माळा जप सुरू केली पाहिजे कंपल्सरी. बाकी जण जे जास्त माळा करतात ते चांगलंच आहे ना, पण सगळ्यांनी, छोट्या मुलांनी, जे छोटे मुलं आहेत तिथे, सगळ्यांनी पण एक एक माळा सुरू करायची. ओके, ऑल किड्स. ओके, टेक अ कमिटमेंट. थँक्यू सो मच. हरे कृष्ण, नमस्ते. भेटूया उद्या.